त्या बाईनी मला बाजूला घेतलं आणि म्हणाली, अगं ही इतका त्रास देते तरी का जेवतेस तिच्याबरोबर. हा किस्सा मी एकापेक्षा एक म्हणजे सांगितला ॲज अ एक तुमच्या आयुष्यातली आठवण म्हणून काहीतरी निमित्ताने. त्याच्यानंतर कितीतरी जणांना खरंच असं वाटलं की मी इतकं अख्खं हे केलं. एका बाईने असं मला बघितलं ना, मागे गेलं, तुम्ही भाज्या घेता. तुम्ही असं वळले. म्हटलं अहो आम्ही जेवतो पण आम्ही झोपतो पण आम्हीच घेतो भाज्या. बाबा गेल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये सगळं फॉर्मॅलिटीज पूर्ण करत होतो तेव्हा 2 डॉक्टर आले, म्हणाले आय नो ही वेळ नाही आहे पण आमच्या टीमला तुम्हाला एकदा येऊन भेटायचं आहे. कदाचित सर्वसामान्य माणसाला असं कोणी वाट बघणार नाही किंवा काही. मला हिला आयुष्यात एकदा तरी भेटून हिचा इंटरव्ह्यू करायचा. मग केलास का? मी करते आता. व्हेरी गुड, गॉड ब्लेस यू. अगं तू आहेस ती. चल सिरियसली? हो बापरे. आणि हे कधी झालं? सॉरी वाला किस्सा. डिप्लोमा इन योगिक एज्युकेशन आणि डिप्लोमा इन योग थेरपी 2 वर्षाचा कोर्स आणि प्रॉपर 1.5 वर्ष इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी केली. अशी किक मारलेली नसते आणि अचानक बायका झुंबा करून उड्या मारून इकडनं तिकडनं इकडे अशा आणि मग गुडघे जातात, पाठीचा प्रॉब्लेम सुरू होतो. सो शरीराला ना मुळात तुम्हाला सवय करून घ्यायला लागते कुठल्याही व्यायाम प्रकाराची. आणि मुळात योगासन हा व्यायाम प्रकार नाही, तो योगाभ्यास आहे, तुमची जगण्याची शैली आहे. पूर्वी मला माहितीये ट्रेनमध्ये जाताना बायका गप्पा मारत असायच्या, भाज्या निवडत असायच्या. आता सगळ्या बायका ट्रेनमध्ये फोन. पण आता कोणी कोणाशी बोलतच नाही. देयर इज नो. बाजूला बसलेली बाई. पूर्वी ट्रेनमध्ये हळदी कुंकू झालेत. अगं पूर्वी आयुष्य सोपं होतं. एक लँडलाईन घरात होती, संपला विषय. आपण ना सगळेजण कम्युनिकेशन मध्ये लांब गेलोय, नुसते नेटवर्कनी जवळ आलोय. लाईक्स वरनं भांडणं होतात आणि किती फालतू माहितीये. मग भांडण झालं की ग्रुप सोडायचा, लेफ्ट ग्रुप लेफ्ट. आजी आई तू माझं स्टेटस नाही पाहिलं. आई मी लक्षातच नाही आलं माझ्या. मला असं वाटतं योगाभ्यासामुळे ना आपण सतत 24 तास एक आरसा आपल्या समोर ठेवतो आणि तो आरसा आपल्याला फक्त तू कशी दिसतेस हे नाही सांगत आहे, तू कसं असलं पाहिजे असं सांगते. माझं युट्यूब चॅनल सुरू झाल्यावरती एका माणसाने कमेंट केली, अच्छा म्हणजे आता हिला काम मिळत नाही वाटतं. आपण कुठेतरी वेगळं काहीतरी करतोय म्हणून आपल्याला आपल्याच कम्युनिटीमध्ये वेगळं वागवलं जाणार नाही ना, की अरे भार्गवीचं आता युट्यूबच्या आपल्याकडे अफवा तर अशा पसरतात. अनेक प्रोजेक्ट असतात जे आपल्याला असं वाटतं खूप काहीतरी आपल्याला देऊन जातील आणि ते काहीच देत नाहीत. आणि एखादा प्रोजेक्ट आपण असाच आता जाऊ दे ना, मला वेळ आहे, काहीच करण्यासारखं नव्हतं म्हणून मी केलं आणि तो प्रोजेक्ट असा वर्क होतो की तुम्ही कुठे जाता. ते मागे वळून जेव्हा बघते तेव्हा मला असं वाटतं की बाबा गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी मला शूटला उभं राहायला लागलं. मला वाटतं की ठीक आहे यार, सिंगल है तो क्या हुआ, आय एम हॅपी. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आणि आजचा इंटरव्ह्यू खूप स्पेशल आहे कारण माझ्यासोबत आज आहे भार्गवी ताई. आणि आपल्या सगळ्यांच माहिती ती एक उत्तम अभिनेत्री आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन ती एक योगा टीचर सुद्धा आहे. आणि मला आज या अभिनेत्री बरोबर असलेल्या योगा टीचरशी गप्पा मारायच्या. बापरे. सो खूप स्वागत आहे तुझं. पहिल्यांदा आली आहेस? येस नेहा, येस पहिल्यांदा आले. सो मला आधी सांग कशी आहेस तू? मस्त, मज्जेत, एकदम छान. आता मला खरं सांग की भार्गवी चिरमुले कशी आहे स्वभावाने? व्हॉट इज युअर कोर? भयंकर चिडचिडी आहे मी, भयंकर चिडखोर आहे मी. खूप जणांना माहिती नसतं, माझ्या सगळ्या फ्रेंड्सना चांगलंच माहिती आहे. चिडते इन द सेन्स उगाच नाही, मी तत्वांशी खूप भांडणारी, तत्वांसाठी खूप भांडणारी आहे आणि मला अन्याय सहन होत नाही. आणि मग तो जर मी खूप सहन केला तर एक दिवस मग ते प्रेशर कुकर सारखं ठाप असं सगळं होऊन जातं आणि मग माझा खरा स्वभाव बाहेर येतो. पण एक नक्की की मी तितकीच खूप फ्रेंडली आहे आणि मला खूप काळजी घ्यायला लोकांची आवडते. माझ्या आजूबाजूच्या, माझ्या सेटवरचे असतील, माझे मित्रमैत्रिणी असतील, माझ्या घरचे असतील, मला काळजी घ्यायला खूप आवडते. पण तितकंच खरं की मला अन्याय सहन होत नाही. म्हणजे गाडी चालवताना कोणी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवली, कोणी सिग्नल तोडला तर मला खूप राग येतो. कारण जो माणूस सिग्नल तोडतो त्याचं फारसं काही नुकसान होत नाही, पण जो पाळत असतो त्याचं नुकसान होतं, त्याचा मला खूप त्रास होतो. त्यामुळे तशी मी थोडी चिडकी आहे. पण अदरवाईज मला तितकीच काळजी घ्यायलाही खूप आवडते लोकांची. तुला माहिती आहे का, आता हा इंटरव्ह्यू घेताना किंवा जेव्हा ठरलं तर पहिला कॉल मी लिस्ट मध्ये, आत्ता इंटरव्ह्यू आजचा आपला अपलोड होणारा शेवटचा जरी असला तरी पहिला फोन मी तुला केलेला आहे. आणि मला हा इंटरव्ह्यू घेताना असा काय म्हणतो आपण, प्राऊड तर आहे मी, पण मला ना किंचितचा माज आहे माहितीये कुठल्या गोष्टीचा. कारण की माझ्या नंतरची जी जनरेशन आहे जी हा इंटरव्ह्यू बघत असेल कदाचित, म्हणजे जे अगदीच लहान लहान पिटुकले त्यांच्यासाठी भार्गवी चिरमुले ही
काय म्हणतो आपण, स्वराज्य जननी जिजामाता मधली आहे, किंवा त्यांच्यासाठी आई मायेचं कवच मध्ये पाहिलेली आहे, किंवा आत्ता युट्यूबर म्हणून अशी आहे. पण मी खूप जास्त, मला असं की मला माहिती आहे मी त्या एरामधली आहे, ते वहिनी साहेब, भाग्यविधाता, आणि मी तिथली आहे जिथे मी भार्गवी चिरमुले हे नाव मी कित्येक वर्ष घेतलंच नव्हतं. मी तिला तन्वी, भैरवी अशा नावाने आम्ही तिला किती वेळा ओळखायचो, आणि आज ती बाजूला बसली. याच्यासाठी मला असं आतून खूप प्राऊड वाटतं. थँक्यू. आणि मी पण तुझी धडपड खूप पाहिली आहे काम करण्यासाठीची, आणि मला असं वाटतं की मीडियामध्ये काम करताना आपल्याला खूप अपॉर्च्युनिटीज येतात. आपण खूप वेगवेगळ्या बदलात न जात असतो. पण मी तुला गेली अनेक वर्ष बघते, तू तितक्याच प्रामाणिकपणे इंटरव्ह्यू घ्यायला येते, त्याच्याबद्दल तुझंही खूप कौतुक आहे. बरं, आता ना मी जसं की तुला म्हटलं की तो वाला एरा, तर तुला लोक जेव्हा भेटतात किंवा काय, तेव्हा असे आम्ही खूप इन्व्हॉल्व्ह झालेलो असतो तुमच्यामध्ये. म्हणजे ती भार्गवी चिरमुले वगैरे बाजूला, पण त्यांच्यासाठी टीव्हीवर दिसणारी असते. आता भलेही सेलिब्रिटी आणि प्रेक्षक ना, ते आता कसं तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, पण एक काळ असा होता ना की जिकडे लोक असे तडफडायचे टीव्ही मधल्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायला. सो अशा रिॲक्शन्स आहेत तुझ्या? 100%. कारण तू म्हणतेस तसं, ज्या इरामध्ये आम्ही डेली सोप्स करत होतो तेव्हा, आताही करतो, पण तेव्हा जेव्हा आम्ही चॅनल्स एवढे नव्हते उघडले, थोडे 2-3 मोजकेच चॅनल्स होते, तेव्हा ना लोकांची पत्र यायची प्रोडक्शन हाऊसेसला, कारण सिरियलच्या शेवटी प्रोडक्शन हाऊसचा ॲड्रेस यायचा, पत्र यायची तेव्हा, किंवा लोक भेटायचे रस्त्यात, ते खूप भरभरून बोलायचे एखाद्या सिरियलबद्दल. म्हणजे मला आठवतंय वहिनी साहेब चालू होती तेव्हा एकदा मी आणि सुचित्रा कुठेतरी बाहेर गेलो होतो, बांदेकर, आणि ती सिरियलमध्ये माझी सासून ती मला खूप त्रास द्यायची, आणि आम्ही दोघे गेलो होतो बिंदास, आम्ही जेवत होतो कुठेतरी, ते एक बाई आली, तिने असं बघितलं आमच्याकडे, चांगली म्हणजे शिकलेली बाई होती. म्हणजे असं नाही की, कसं असतं काही वेळेला मुंबई पुण्यातल्या लोकांना की आपण थोडी मोठी शहरं म्हणूया, त्या शहरांमध्ये महाराष्ट्रात हे सिरियल आहे, हे खोटं आहे माहिती असतं, पण गावाकडच्या माणसांमध्ये अजूनही तो साधेपणा, तो भोळेपणा आहे. भोळसट असतात थोडीशी, त्यांना असं वाटतं सगळं असं खरं चाललंय किंवा असं. तर त्या बाईनी मला बाजूला घेतलं आणि म्हणाली, अगं ही इतका त्रास देते तरी का जेवतेस तिच्याबरोबर? मला असं झालं, ती नाही त्रास देत, ती मैत्रीण आहे माझी. मग ते लोकांना खरं वाटायला लागतं. मग एकदा एका बाईनी मला पत्र पाठवलं होतं, मला प्रोडक्शनमध्ये आलं होतं, त्यांनी मला दिलं ते पत्र. त्या पत्रात असं दिलं होतं की जशी वहिनी साहेब मधल्या भैरवीचे त्रास, जसा हा जे त्रास होत होता तिला, तसा मला घरातनं खूप त्रास होतो, मला मूलबाळ नाहीये म्हणून मला घरात खूप वेगळ्या पद्धतीची वागणूक मिळते किंवा असं, तर मी खूप तुला रिलेट करते, आणि मी जेव्हा तू रडतेस तेव्हा मी रडून घेते आणि मी मोकळी होते, म्हणजे मला आज पुढचा अख्खा दिवस मला पॉझिटिव्ह मिळतो किंवा मला छान वाटतं. थँक्यू सो मच. सो हे पण एक आहे ना की आपण सगळेच जण म्हणतात की सिरियलच्या हिरोईन फक्त रडतात, त्यांना दुसरं काय असतं, रडरडच करतात, पण ना अजूनही स्त्री खूप एक मोठा स्त्री वर्ग आहे जो रोज काही ना काहीतरी सहन करत असतो. आज आपण म्हणतो आपण खूप मॉडर्न आहोत, आपण काय म्हणतो फेमिनिस्ट आहोत, आपण वुमेन्स डे साजरा करतो, पण अजून खूप स्त्रिया अशा वंचित आहेत. अनेक आनंदापासून, साध्या साध्या गोष्टींपासून त्यांना लांब ठेवलं जातं. या अशा मालिकांच्या माध्यमातून, म्हणजे मी काही मालिकांना त्या मालिकांमधल्या विषयांना काही प्रोत्साहन देते असं माझं म्हणणं नाही आहे, पण माझं म्हणणं आहे की हाही विचार करा की या मालिकांच्या माध्यमातून ना त्या बायका रडतात, एखाद्या कॅरेक्टरशी रिलेट करतात, त्यांना ती आपण स्वतः वाटायला लागतो, मग तिने कसा मार्ग काढला, मग आपण कसा मार्ग काढला पाहिजे, असं एक सकारात्मक विचारही त्यातनं येतो. काही वेळेला अगदी टोकाचं असतं, हेही मला माहिती आहे, सासू तेल काय सांडते मग सून घसरून पडते, असं कुठल्या घरांमध्ये नाही होत. हे सर्वसामान्य थोडंसं नाट्य रूपांतर असतं, पण त्या सुना असतील, सासू असेल, नणंद असेल, भावजे असेल, ही जी आपल्याकडे नाती आहेत ना, त्या नात्यांचं कुठेतरी ते स्वतःला रिलेट करून आपल्या आयुष्याचं गणित सोडवण्याचा प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं ती एक चांगली बाजू आहेच सिरियल्सची. काय वाईट आहे त्याच्यामध्ये? आणि तू जे आत्ता म्हणालीस ना की लोकांना अगदी खरं वाटतं, तर ते सिरियलचं सोड, माझ्या घरी तर रियालिटी शो बद्दल खरं वाटलेलं. तू एक परफॉर्मन्स केला होतास, मी खूप लहान होते, एकापेक्षा एक मध्ये, आणि एका पायावरचा. आता तो माहित नाही असेल, मला काही आयडिया नाहीये, पण मला आठवतोय तो. आणि त्याच्यानंतर माझ्या आईने शेजारच्या कितीतरी बायकांना असं सिंपती घेऊन सांगितलं तिला खरंच वाटते ते. अगं हा मी माझा पण किस्सा सांगते तुला. काय झालं, त्या एपिसोडच्या दरम्यान माझ्या पायाचं लहानपणी ऑपरेशन झालं होतं, आणि तेव्हा खूप
एवढं ॲडव्हान्स टेक्निक्स नव्हते. तर ते डॉक्टर म्हणाले होते, डॉक्टर अरविंद बावडेकर म्हणून आहेत जे तेव्हा ते होते, तर ते असं म्हणाले होते की ही मुलगी किती चालेल की नाही मला माहित नाही, पण आता या मुलीला आपण वाचवूया, तिचा पायाचा प्रॉब्लेम झालाय. सो असंच असतं ना की ती व्यक्ती वाचणं महत्वाचं असतं, तर ती कितपत धावू चालू शकेल माहिती नाही, आपण ऑपरेशन करूया. आणि ही गोष्ट त्याच्यानंतर माझं ऑपरेशन झालं, सगळं झालं, मी भरतनाट्यम शिकले, सगळं झालं. त्याच्यानंतर खूप वर्षानंतर ते मला एका कार्यक्रमात भेटले. मी तेव्हा योगाचा डिप्लोमा केला, तर त्यांच्या हस्ते मला बक्षीस मिळालं. तर मी त्यांना म्हटलं, डॉक्टर मी अशी अशी भार्गवी वगैरे. म्हटलं त्यांना ऑफकोर्स आठवलं नाही इतके वर्षापूर्वीचं, मी 5 वर्षाची होते, पण तरी ते म्हणाले की मला आठवत नाहीये, पण मला आनंद झाला की माझं ते विधान खोटं ठरलं. आय एम सो हॅपी. हा किस्सा मी एकापेक्षा एक म्हणजे सांगितला ॲज अ एक तुमच्या आयुष्यातली आठवण म्हणून काहीतरी निमित्ताने, आणि म्हणून मी ट्रिब्यूट दिला होता अशा लोकांना ज्या लोकांना इच्छा खूप असते पण त्यांच्याकडे एखादी गोष्ट कमी असते. अशा अर्थाने अगं त्याच्यानंतर कितीतरी जणांना खरंच असं वाटलं की मला मी इतकं अख्खं हे केलं. आणि माझी मावशी एकदा देवळात गेली होती त्या एपिसोड नंतर, आणि देवळातल्या बायका गप्पा मारत असतात, तर त्या गप्पा मारत होत्या, आणि माझी मावशी देवळात शांत बसली होती, आपण दर्शन घेतल्यावर बसतो ना, ती बसली होती. तर तिकडे त्या बायका म्हणत त्या काल पाहिलं का एकापेक्षा एक अमुक अमुक. त्यावेळेला खूप तो हॅपनिंग सीझन होता ना, अगदी पहिला होता तो रियालिटी शो ज्याच्यात ऍक्टर परफॉर्म करत होते. तर बघितलास का वगैरे वगैरे, त्या भार्गवीच्या मुलीचा पायाचा वगैरे वगैरे, बिचारीला एक पायच नाही. आणि माझी सख्खी मावशी अशी आली, एक मिनिट. आणि मावशी म्हणली, आय जम्प्ड इन टू देअर कॉन्व्हर्सेशन, मॅनर्स सोडून, 1 मिनिट थांबा, असं नाहीये. ती जे बोलली त्याचा अर्थ असा होता की तेव्हा तिला एका पायाचा प्रॉब्लेम झाला होता, ती नॉर्मल आहे. म्हणजे अहो तिने काल एका पाय, म्हणजे तिने त्यांना ट्रिब्यूट दिलं की जर दुर्दैवाने कोणाच्या आयुष्यात असं झालं तर तुम्ही निगेटिव्ह राहू नका, पॉझिटिव्ह राहा. म्हणजे असं तिचं म्हणणं होतं. म्हणजे असं खूप झालं की खूप जणांनाही वाटलं की मला मला एका पायाचा प्रॉब्लेम आहे किंवा, आणि मी असं, पण नाही, इट वॉज अ ट्रिब्यूट टू एव्हरीवन टू बी हॅपी इन देअर लाईफ. दॅट्स इट. म्हणजे कोणाकोणाचे गैरसमज झाले असतील त्या काळामध्ये दूर केलेत आता तिने परत. बरं, जसं की एक लोकांवरती ना एक पगडा पडतो तुमच्या ऑनस्क्रीन तुम्ही जे असता त्याचा रिअल लाईफचा, आणि त्यांना इमॅजिनच करवत नाही की तुम्ही रिअल लाईफमध्ये असं असू शकता. म्हणजे मला आजही आठवते ती पैठणी रंगाची साडी आणि अशामध्ये तू असायचीस. सो त्यावेळेला जर मी तुला असं बघितलं असतं तर मला ही अशी का आली आहे, असं झालंय तुझं खूप पूर्वी की तुम्ही अशा का. म्हणजे पार्ल्याला राहायचे मी. पार्ल्याला दीनानाथच्या खाली भाजीचं मार्केट आहे, मी भाज्या आणायला गेले होते. मी भाज्या आणायला गेले होते, मी पार्ल्यात राहायचे. एका बाईने असं मला बघितलं ना, मागे गेलं, तुम्ही भाज्या घेता. तुम्ही असं वळले, म्हटलं अहो आम्ही जेवतो पण, आम्ही झोपतो पण, आम्हीच घेतो भाज्या. त्यांना असं वाटतं ना की आम्ही अशा पर्यांसारख्या असतो, घरामध्ये काही काम करत नाही, काही नाही. तर असं काहीही नसतं. सर्वसामान्य मराठी घरात आया जशा वागतात, म्हणजे नवीन पिढीला असं सांगायचं आहे की तुमच्याशी जशी तुमची आई वागते तशीच माझी आई माझ्याशी वागते. कोविडमध्ये तर आपण घरात सगळंच करत होतो, केर, लादी, धुणी, भांडी. आणि मला असं वाटतं की स्वयंपाकासकट साफसफाई पण एक 7-8 महिने आपण काय घर अशी पंखे न पुसता वगैरे कसे राहणार, आपणच सगळं केलंय घरामध्ये. तर मला असं वाटतं की आम्ही सर्वसामान्य घरातल्या मुलींसारखंच सगळं करतो. आमची सुद्धा आई आम्हाला उशिरा उठल्यानंतर ओरडते. अजूनही माझी आई रात्री मी उशिरा घरी आले तर मला ओरडते. असं काही नाहीये की आम्ही ऍक्ट्रेसेस म्हणजे आम्हाला पंख फुटलेत, आमच्या आया आम्हाला काही ओरडत नाहीत, असं नसतं. आई ही आई असते आणि त्यांच्यासाठी घरातली मुलं ही नॉर्मलच असतात. आणि त्याच्याचमुळे कदाचित त्या मध्यमवर्गीय मराठी संस्कारांमुळे ना मला असं वाटतं आपले पाय जमिनीवर असतात कायम. आणि एक छोटासा अनुभव नाही म्हणणार, एक गोष्ट सांगते. सचिन तेंडुलकर यांच्यावर फिल्म आली आहे बघ, सचिन नावाची डॉक्यू फिल्म आहे ती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की माझी बॅग मी उचलतो, माझी बॅग मी रिपेअर करतो स्वतः, मी कधीच कोणाकडे देत नाही, माझी बॅग मी उचलतो. हे खूप मराठी संस्कार आहेत ना, आपलं सामान आपण उचलायचं, आपण आपल्याला म्हणजे. तर तेव्हा मला असं नेहमी वाटायचं की काही जण असतात की सेटवर उतरल्यानंतर स्पॉट दादांना हाका मारतात सामान न्यायला, किंवा काही वेळेला त्यांना बरं नसतं, काही काही झालेलं असतं, पण एक सवय पण असते. पण माझ्या आईने असं लहान असताना आम्हाला असं खूप बॅग घेऊन जायचं असं, खूप जड बॅग झाली, आई म्हणायची मग तू त्यातलं काढ, पण तुझी बॅग तू उचल. माझी आई टीचर होती, सो वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर. तर ती मला सांगायची काढते बॅगेतलं सामान, तुला जेवढं झेपेल तेवढं उचल, तुला 2 किलो जमेल 2 किलो उचल, 10 किलो 10 किलो, कोणाला सांगायचं नाही बॅग उचलायला. तर मला त्याला असं वाटायची काय आहे. पण जेव्हा मी सचिन तेंडुलकरांवरची डॉक्युमेंटरी फिल्म पाहिली तेव्हा मला ते जाणवलं की हे खूप मराठी संस्कार आहेत की
आपलं सामान म्हणजे त्याला आचरेकर सरांनी सांगितलं होतं, ज्या दिवशी तुला तुझ्या किटचं वजन वाटेल त्या दिवशी क्रिकेट तुझा नसेल. सो ते इतके साधे संस्कार आहेत ना की आपल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. हे इतकं छान साधं सरळ मला घरी शिकवलं ना, त्यामुळे मी सगळी कामं माझी घरातली करते. माझ्या भाज्या इथेच आणायला मीच जाते आणि मला त्याचं काहीच वाटत नाही आणि मला असं वाटतं कुठलंच काम कमी जास्त नसतं. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीही वाटू देत, पण आम्ही जेवतो, आम्ही झोपतो, आम्ही उठतो, आम्ही रडतो, आम्ही हसतो. सगळे इमोशन्स जे तुमच्या बाबतीत आहेत तेच आमच्या बाबतीत असतात, काहीही वेगळं नाही. इनफॅक्ट दुर्दैवाने काही वेळेला आम्हाला व्यक्तच होता येत नाही की मी आता एकदा माझ्या बाबा गेल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये सगळं फॉर्मॅलिटीज पूर्ण करत होतो, तेव्हा 2 डॉक्टर आले, म्हणाले आय नो ही वेळ नाही आहे पण आमच्या टीमला तुम्हाला एकदा येऊन भेटायचं आहे. ही वेळ नव्हती खरं तर की त्या क्षणाला आपण त्यांना भेटावं किंवा काय. तर मी म्हटलं मी भेटते पण फोटो काढायला, म्हणजे नाही त्या सगळ्या टीमला तुम्हाला एकदा भेटायचं आहे. 2-3 दिवस आणि काय झालं 3-4 दिवस बाबा हॉस्पिटलमध्ये होते, 3 दिवस होते, तर त्या सगळ्या लोकांनी बाबांची काळजी पण घेतली होती. सो एक ग्रॅटिट्यूड पण आहे आपलं. सगळ्यांना भेटले, थँक्यू म्हटलं आणि गेले. कदाचित सर्वसामान्य माणसाला असं कोणी वाट बघणार नाही किंवा काही, हे एवढंच आम्हाला एक ग्रेस मिळतो, इतकंच आहे. बाकी सगळे नियम निसर्गाचे आम्हाला पण लागू आहेत 100%. फक्त त्या 2-3 मिनिटासाठी जरासे इमोशन बाजूला ठेवून ॲज अ तुमचे मास्क परत घालावा लागतो. आणि ते तुलाही जाणवत असेल, आता इंटरव्ह्यूज लोक तुझे बघत असतील तर लोक येऊन सेल्फी काढतात, लोक येऊन बोलतात आणि त्यांना त्या सिच्युएशनचं गांभीर्य नसतं, त्यांना फक्त त्यांची मेमरी छान करायची असते. आणि आपण त्यावेळेला मनस्थितीत काही वेळेला असतो नसतो. म्हणजे माझं तर उलट हे म्हणणं आहे की कुठलाही चुकून कलाकार तुम्हाला जर फोटोला नाही म्हणाला, होत नाही पण नाही म्हणाला, तर काहीतरी हाही विचार करा की तोही माणूस आहे, काहीतरी त्यालाही त्रास असेल किंवा तो कशातनं तरी जात असेल किंवा त्या दिवशी त्याला उशीर, काही वेळेला असं असतं फ्लाईट पकडायची असते आणि वाटेत आपल्याला असं होतं थांबा माझी फ्लाईट चुकेल तुमच्या फोटो पायी. बरं आता फोटो घेऊन तसे थांबत नाहीत, त्याला टायमर लावलेला असतो, तर त्यांना लक्षात येत नाही त्यांना टायमर आहे, मग त्यांना एक फोटो काढून नाही, त्यांना मग सेल्फी पण हवा असतो. ह्या सगळ्यामध्ये फ्लाईट चुकलं, बस चुकली, ट्रेन चुकली तर काय करशील. किंवा काही वेळेला प्रयोग असतो नाटकाचा, शूटला उशीर झालेला असतो, यू नेव्हर नो, काहीही घडलेलं असतं. तर पटकन एखादा ऍक्टर जरा चिडून उत्तर देऊ शकतो, पण प्लीज तोही माणूस आहे याचा विचार करा, हेच माझं लोकांना म्हणणं आहे. यावरून माझा एक किस्सा आहे, मी शेअर करू प्लीज. माझं असं झालं होतं की मी म्हटलं ना की आमच्या काळामध्ये जिथे सोशल मीडिया एवढा नव्हता आणि टीव्हीवर बघायचो आणि मग प्रत्यक्षात जर एखादी व्यक्ती दिसली पहिल्यांदा ऍक्ट्रेस, तर आपण असं हबकायला होतं. म्हणजे सामान्य माणसांना असं होतं की असं धडधड वाढते, सुचत नाही, असे हातपाय थरथरतात. असं माझं आयुष्यात पहिल्यांदा असं झालेलं की मी टीव्हीवर एका ऍक्ट्रेसला खूप बघायचे. आणि एक दिवस रस्त्याने मी कॉलेजवरून येत होते माझ्या मैत्रिणीसोबत एका छत्रीतनं, ती आणि मी एका छत्रीत, आणि समोरून ती ऍक्ट्रेस एका छत्रीत, तिच्याच छत्रीत ती एकटी आपली अशी चालली होती पावसात. आणि मी तिला बघितलं आणि माझी अशी धडधड धडधड वाढली अशी खूप. आणि मला असं झालं की ही आणि माझ्या मैत्रिणी मला सावरलं. ती म्हणाली शांत हो, आणि त्या शांत करण्यात ती ॲक्ट्रेस पुढे निघून गेली. माझ्या मैत्रिणींना म्हटलं मला हिला भेटायचं आहे, मी हिला ओळखते, मला हिला भेटायचं आहे. हां, आणि तिने माझ्या मैत्रिणींनी मला शांत केलं, म्हणाली जा ती निघून जाईल. मी तिची छत्री, एकाच छत्रीत ना, मी छत्री सोडली तिकडे, मी पावसात भिजत त्या ॲक्टरच्या मागे, ती अशी चालली आपली रमत गमत. मी गेले तिच्याकडे, म्हटलं हाय, आणि मग मी तिला असं केलं, म्हणजे नाव विचारलं अमुक अमुक. ती म्हणाली हो. मग मी तिला असं शेक हँड करायला गेले, कारण ती मला ओळखत नव्हती पण मी तिला ओळखते ना, मला तेच इतकी वर्ष मी आता पहिल्यांदा बघते. ती म्हणाली सॉरी हात ओले आहेत. तो माझं ना अशी स्माईल अशी झाली. आणि मग मी ज्या स्पीडनी धावत गेलेले ना त्याच्यापेक्षा 100 पट एकदम स्लो स्पीडमध्ये अशी चालत हळू पोहोचले मैत्रिणीकडे. मैत्रीण एक्सायटेड, भेटलीस? ती म्हणणं नाही. ती मला म्हणाली माझे हात ओले आहेत, माझा पचका झाला. मग त्यानंतर मग ती माझी खूप फेवरेट अशी. आणि मग माझ्या मनामध्ये अशी अढी बसली, म्हणलं हिने असं का केलं. मग मी घरी येऊन सांगितलं मम्मीला, मम्मी तिने असं केलं ग, माझ्यासोबत पहिल्यांदा भेटले. आणि मग माझ्या आयुष्यात लीप आला आणि मी जर्नलिस्ट झाले. आणि मग सेलिब्रिटींसोबत बरोबर एक दिवस आला अचानक, तीच परत आली समोर. तर मला आठवलं, इतके दिवस आपल्या काही डोक्यात नाही वर्षांमध्ये, अचानक दिसली समोर तर आठवलं. तर मी माझ्यासोबत ज्या मीडियातला मैत्रीण होत्या त्यांना सांगितलं, तुम्हाला माहिती आहे माझ्या हिच्यासोबत असा किस्सा झाला होता, आणि तर मला समजत नाही मी इंटरव्ह्यूमध्ये कसं वागू, कारण मला तर मनापासून स्माईल येणार नाही, मला असं झालं ग. मग आणि तिकडे मी उभी
आणि आमच्याकडे कसं रेशनच्या दुकानाच्या मागे कशी लाईन लागते तशी ऍक्टरच्या समोर आम्ही जर्नलिस्ट लाईन मध्ये आमचा बाईट असं असतं. पण आमच्यामध्ये पण असं असतं की आम्ही अगदीच नवखी होते, 4-5 वर्ष झाली अगदीच जर्नलिझम मध्ये नवखी. आणि जे सिनियर लोक जे आधीपासून मुरले ते आम्हाला साईडला करून आम्ही जाणार असं करून 4-5 वेळा त्यांनी आम्हाला साईडला केलं. आणि ती जी ऍक्टर होती ना, त्या ग्रुप इंटरव्ह्यू होता, ती ऍक्टर ना आमच्याकडे अशा याने बघत होती की अरे ह्या मुली खूप वेळापासून उभ्या आहेत विचार्या आणि ह्यांना इंटरव्ह्यू द्यायला हवाय. पण तिला हे पण कळत होतं की इकडे सिनियर मंडळी आहेत, बरोबर. तर त्यामुळे ना ती हतबल होती आणि मला तिच्या चेहऱ्यावर दिसे, ती माझ्याकडे अशी बघे आणि मग ती अशी करे की होईल होईल अशी. 2-3 वेळा लोकांनी बाजूला कळलं. मग थोड्याने PR आले तिथे मध्ये. त्या PRनी काय केलं की ग्रुप इंटरव्ह्यू संपलेत, आता एक काम करा, ह्यांचे 2-2 जोड्या करा आणि वेगळं करा. आणि त्या ऍक्टरला काय झालं माहिती, त्या ऍक्ट्रेसला, की ह्या मुली खूप वेळापासून उभ्या आहेत आणि ह्या ग्रुप इंटरव्ह्यू साठी उभ्या आहेत आणि मला ना यांना इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तर ती तिकडे म्हणाली की ग्रुप इंटरव्ह्यू आधी होऊ दे ना, मग आपण इंडिव्हिज्युअल करू. पण तिथल्या तिथे कसं घाई असते, त्यामुळे ती म्हणाली अरे छोड ना, चल जल्दी. तर त्या एवढ्या मुवमेंटमध्ये त्या ऍक्टरनी माझ्याकडे असं बघितलं, तिला असं घेऊन जात होते, ती माझ्याकडे असं बघितलं आणि सो सॉरी आपण करूया हा इंटरव्ह्यू. आणि माझ्या मनाला ते इतकं लागलं ना भार्गवीताई, म्हणजे मला असं झालं की हिच्याबद्दल मी मनात अडी धरलेली की माझा पचका केला आणि ही आत्ता या क्षणाला ती समजू शकत होती आणि तिने ना, तिचा दोष नव्हता त्यात. तिकडे मी होते की जिला मी नवखी होते, त्यामुळे मी अलर्ट नव्हते तितकी की मला पटकन पुढे जाऊन इंटरव्ह्यू घेता येईल किंवा मी PR ला बोलू शकेल नाही माझा नंबर आहे, हे मला करता येत नव्हतं. मी तिथे हतबल होते. पण तिला तितकंच वाईट वाटत होतं आणि ती ज्या पद्धतीने मला अशी सॉरी आपण करूया अशी म्हणाली ना, माझ्या मनाला इतकं ते लागलं आणि माझं झालं की नाही, मला हिला आयुष्यात एकदा तरी भेटून हिचा इंटरव्ह्यू करायचा. केलास का? मी करते आता. व्हेरी गुड, गॉड ब्लेस यू. अगं तू आहेस ती. चल. हो. नो. हो. ती आहेस. मी तुला आय एम सो सॉरी, मी काहीतरी हात ओलाय वगैरे बसला असेल. आय एम सो सॉरी. सिरियसली? हो. बापरे. आणि हे कधी झालं सॉरी वाला किस्सा? हा एका स्त्री दिनाच्या इंटरव्ह्यूच्या ग्रुप इंटरव्ह्यू मध्ये, नाव नाही घेता ऑब्व्हियसली. ओ त्या ऑफिसला झाला होता. आणि मला त्या दिवशी असं झालं की ही म्हणजे मी हिला असं म्हणजे त्या क्षणापुरतं कळलं तुम्हाला. मी आता तेच सांगते ना की असं काहीतरी असतं. मी का असं म्हटलं असेल हात ओलाय. बरं, मला प्रचंड पावसात भिजायला आवडतं, प्रचंड. माझ्याकडे छत्री होती याचाच मला, म्हणून मी स्वतःला धरलंच नाही. तू किस्सा सांगायला सुरुवात केलीस ना, ती खूप वर्षापूर्वीची गोष्ट असणार, कारण गेली अनेक वर्ष, ऑलमोस्ट 10 years माझ्याकडे छत्रीच नाहीये. त्यामुळे मी नाही असं मी धरून चालले ते. आणि मी वेगळेच करते, पूजा सावंत होती का, कारण पूजा पण अशी खूप गोड आहे ग, अशी की सॉरी म्हणेल किंवा असं म्हणाली मला त्यावेळेला सॉरी, म्हणजे तू त्यावेळेला म्हणाली सॉरी. पण पूजा सावंत अशी आहे किंवा मानसी अशी आहे, पटकन सॉरी म्हणेल वगैरे. म्हणून मी विचार करते कोण असेल. मी होते छत्रीवाली. ओ बाय गॉड, किती जुना किस्सा आहे. छत्रीच नाहीये, गेली 10 वर्ष छत्री नाही. आपण पार्ल्याचा रस्ता होता, हनुमान रोड, हेच सांगितलं ना, मी भाजी घ्यायला जायचं, मग तोच दिवस असेल भाजी घेऊन आले असेल. माझं कॉलेज महिला संघ सुटलं आणि तिथेच राहायचे ना. महिला संघाच्या पुढे तू लेफ्ट मारलास की सपऱ्यांचं दुकान आहे, त्याच्या बरोबर समोर सपरे बंगला होता, मी तिथे राहायचे. तू अशी चालत जात होतीस, माझं कॉलेज सुटलं होतं, मी अशी जात होते आणि ती अशी. किती वर्षांनी राग ठेवला आणि माझ्यावर राग ठेवला. आता त्या क्षणी मला असं झालं, पण तेव्हा कशी मी नवखी, त्यामुळे ऍक्टरशी पटकन जाऊन बोलून तिला सांगावं की सॉरी मी तुझ्याबद्दल असं. पण मी तेच सांगते तुला की आता हे तुला कळायला खूप वेळ लागला. पण सर्वसामान्य माणसाला असं होऊ शकतं की एखादी व्यक्ती त्या दिवशी काय मला असं झालं असेल माहिती नाही, पण काहीतरी विचारत असेल, काहीतरी. सो प्रत्येक ना, आता जसं तू आता ह्यात तू आल्यावर तुला आता कळत असेल की गोष्टी कशा आहेत कशा नाही. म्हणजे आपण एखाद्या डॉक्टर बद्दल बोलतो की तो डॉक्टर अपॉइंटमेंटच देत नाही, त्याची इच्छा थोडीच असते, त्याला उसंतच नसते, तो काय करेल बिचारा. असं आहे ते आपलं फील्ड जरा. जेव्हा तू हे म्हणालीस ना आता की कदाचित ते त्यांच्या विचारात असतील, कदाचित हे मी म्हणते सांगू नको, सांगितलं आता मी लक्षात ठेवीन. हात ओले बिले असतील तरी भेटीन कोणालाही, असं नको व्हायला माझ्या बाबतीत. आणि आता जेव्हा तुझा मगाशी फोन आला घरी असताना, हॅलो नेहा फोन लागत नाही, ते मम्मीला माहित नाहीये इंटरव्ह्यू मी तुझा करते. मम्मी म्हणे कोण ग, कोणा इंटरव्ह्यू घ्यायला चालली त्यांचा. म्हटलं हो भार्गवी ताईचा फोन. मम्मीला लगेच आठवलं, अगं हात ओले होते ना. आईला सांग आज भेटली. आई असं झालं असेल तर सॉरी, माझ्या हातनं काय झालं होतं माहित नाही, पण आता भेटले तुमच्या लेकीला. इतका तो किस्सा ग.
हा तर हे झालंय. तर आता योगाकडे वळूया, जो महत्वाचा विषय आहे की तू ऍक्ट्रेस आहेस, योगा टीचर आहेस. सो मला हे विचारायचं की आयुष्यात योगा कधी आला? मला ना निमोनिया झाला होता खूप सिव्हिअर 99 किंवा 2000च्या 98-99च्या दरम्यान. आणि ब्रीदिंगला प्रॉब्लेम होतो निमोनियामुळे. जसं कोविडमध्ये झाला तसा तेव्हाही मला, म्हणजे कोविडमध्ये लोकांना झाला, निमोनियामुळे ब्रीदिंगचा प्रॉब्लेम होतो. आणि तेव्हा मी एक सिरियल करत होते साळसूद नावाची. दिलीप प्रभावळकर माझे वडील होते, दूरदर्शन सह्याद्री तेव्हाचं, स्मिता तळवलकरांचं प्रोडक्शन. तर ते मला म्हणाले की भार्गवी तुला ब्रीदिंगचा त्रास होतोय, तू ॲक्टर आहेस, वाक्य म्हणण्यासाठी आणि याच्यासाठी तुला त्रास होईल त्याचा. म्हटलं मग मी काय करू? तर ते मला आपल्या माहीमला, ते पण दादरला राहायचे, आपल्या माहीमला योगविद्या निकेतन नावाचा क्लास आहे, तिथे तू जा आणि ब्रीदिंग प्रॅक्टिसेस शिकून घे, प्राणायाम आणि हे सगळं त्याच्यामध्ये. म्हटलं बरं. मी तिथे गेले, मी 1.5 वर्ष योगासनं शिकले स्वतः, आधी स्वतःसाठी. मग तो कोर्स करता करता मला आवड निर्माण झाली आणि मग मला असं वाटलं की मी ह्यातलं नीट टेक्निक शिकलं पाहिजे. आणि मग मी डिप्लोमा इन योगिक एज्युकेशन अँड डिप्लोमा इन योग थेरपी असं मी त्या योगविद्या निकेतन सदाशिव निंबाळकरांचं आहे ते, त्यांच्या अंडर तो कोर्स आहे. मी 1 वर्ष तो आणि 1 वर्ष हा, असा 2 वर्षाचा कोर्स आणि प्रॉपर 1.5 वर्ष इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी केली की ट्रेनिंग कसं दिलं जातं, पेशंट्सना कसं आपण डील करतो, लोकांना. कारण योगाभ्यास हा नॉर्मलही आहे आणि थोडासा फिजिओथेरपी सारखा पण वर्क होतो, पण अंडर फिजिओथेरपिस्ट. म्हणजे मी मेडिकल बॅकग्राऊंडची नाही आहे ना, मी आर्ट्स इकॉनॉमिक्स आहे, BA इकॉनॉमिक्स आहे, तर म्हणून नाही. पण मग मी योगा थेरपीचा कोर्स आहे तो आम्ही फिजिओथेरपिस्टच्या अंडर घ्यायचो. की कोणी फिजिओथेरपीची पण काही काही आसनं म्हणजे एक्सरसाइज लोकांना जमत नाहीत, मग त्या लोकांना ट्रेनिंग द्यायचं आणि असं शिकवायचं. मग मी तो कोर्स केला. आणि मग त्यानंतर सिरियल्स चालू झाल्या, मग सेटवर कोणीही मला सांगितलं की मला हा त्रास आहे, तर मग त्याला योगासनं शिकव, त्याला ही माहिती दे. मी खूप इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन डेमॉन्स्ट्रेशन्स द्यायचे त्यावेळेला. पण तोपर्यंत ना डेली सोप्स ही गणितं सुरू नव्हती झाली. मग जशी ती डेली सोप्सची गणितं सुरू झाली ना, मग वेळ कमी पडायला लागला. म्हणून मी आता माझ्यासाठी करते, माझ्यापुरतं करते. कोणी विचारलं तर 100% आसनं सांगते. पण मला ती आवड दिलीप भाई यांनी मला तिथे डिरेक्ट केलं आणि मी श्वसन म्हणजे माझ्या ब्रीदिंग पॅटर्न बदलण्यासाठी आणि चांगला करण्यासाठी योगाभ्यासाकडे वळले होते ॲक्च्युली. आणि तुझे पेशंट म्हणालीस, तर पेशंट योगाकडे म्हणजे कसं असतं, दम्याचा त्रास असतो काही लोकांना, काही लोकांना पॅनक्रियासचे त्रास असतात, त्यांना फिजिओथेरपी मध्ये व्यायाम सांगितलेले असतात, पण त्यांना त्याच्याबरोबर मेंटली पण थोडंसं क्लिनिंग स्वतःचं करायचं असतं. काही वेळेला आपण निगेटिव्ह विचार करतो, हे मला झालंय, मला झालंय. पेशंट मनाने खूप खचतात. मग प्राणायामानी, योगाभ्यासानी किंवा त्यांना काही काही आसनं शिकवून थोडंसं त्यांचं मेंटल पण ट्रेनिंग केलं जातं. हे फिजिओथेरपीमध्ये ते शिकवत नाहीत. मग ते आमच्या फिजिओथेरपिस्ट जर योगाथेरपिस्ट बरोबर असतील ना, तर या दोन्ही गोष्टी एकदम ते चांगल्या करू शकतात. तो बॅलन्स चांगला होतो. मग अनेक पेशंट्स आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये यायचे, मग त्यांना आम्ही शिकवायचो की मेंटली कसं राहा, छान राहा, पॉझिटिव्ह राहा. जसं काही वेळेला पोस्ट प्रेग्नन्सी बायकांना डिप्रेशन येतं, मग अशाही काही बायका यायच्या तिथे की त्यांना असं वाटायचं बाळ नकोय, आता झालंय पण आता मला ते नकोय, शरीर चेंज झालंय आणि सगळं अटेन्शन बाळाला मिळतं, आपल्याला काहीच मिळत नाही, सगळं बाळ आपलं घेऊन जातं असं काही काही आयांना वाटायला लागतं. मग ह्या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी त्यांना मेंटली काही प्राणायाम शिकवणं, मेडिटेशन शिकवणं, हे सगळं आम्ही त्यांच्या फिजिओथेरपिस्टच्या अंडर करायचो, योगथेरपिस्ट म्हणून. मग हे केलंय. मग योगा जे आहे ते लोक फक्त त्याकडे आसनं वगैरे इतक्याच लिमिटेशन पर्यंत बघतात, त्याच्या पलीकडे पण तो आहे, त्याचं काय म्हणतो आपण साधना आहे जवळपास. कारण मुळात ना योगाभ्यास आहे तो, नुसतं योग नाहीये. म्हणजे त्याच्यात आसन आहे, आसन प्राणायाम आहे, धारणा आहे, ध्यान आहे, समाधी, म्हणजे आधी खूप गोष्टी आहेत. आसन त्यातला फक्त एकच भाग आहे. पण त्या आसनांनी वजनही, म्हणजे आता लोकांना काय असतं की योगासनांनी वजन कमी होत नाही, आम्हाला योगासनांनी मजा नाही येत, वजन नाही कमी होत. ठीक आहे, मला मान्य आहे की खूप भसभस कमी होत नाही, पण तुम्हाला कळतं तर शरीर तुमचं काय आहे, कसं आहे. अचानक लोक जोर जोरात एक्सरसाइज करायला लागतात, 2 महिन्यांनी सोडून देतात, कन्सिस्टन्सी नसतेच. मग 2 महिन्यानंतर त्यांचं वजन वाढायला लागलं की परत त्याला शिव्या द्यायच्या की अरे ह्या फॉर्मनी माझं वजन वाढलं. किंवा कधीही ना आयुष्यात एक अशी किक मारलेली नसते आणि अचानक बायका झुंबा करून उड्या मारून इकडनं तिकडे तिकडनं इकडे अशा, आणि मग गुडघे जातात, पाठीचा प्रॉब्लेम सुरू होतो. बरं, दुर्दैवाने कुठे पडल्या धडल्या तर फ्रॅक्चर्स होतात. सो शरीराला ना मुळात तुम्हाला सवय करून घ्यायला लागते कुठल्याही व्यायाम प्रकाराची. आणि मुळात योगासन हा व्यायाम प्रकार नाही, तो योगाभ्यास आहे, तुमची जगण्याची शैली आहे ती. मग त्याच्यात आसन मी म्हटलं तसं आसन आहे, प्राणायाम आहे, धारणा आहे, ध्यान आहे, समाधी तर खूप नंतर आहे, पण हे सगळं आहे ना त्याच्यामध्ये. तुमचं श्वसन नॉर्मल करा, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या.
म्हणजे खरं तर आमचे निंबाळकर सर सांगायचे जेवण हा पण एक योगासनाचा प्रकार आहे, कारण तुमचं अन्नाकडे लक्ष असलं पाहिजे ना. पूर्वी कसं असायचं की आपण सगळेजण घरातली माणसं गप्पा मारत छान जेवायचो, तेव्हा आपण काय जेवतोय, ताटात काय बघायचं. आता आपण ताट टीव्ही समोर घेतो किंवा फोन हातात असतो आणि आपण असं असं करतो, काय जेवतो काय नाही, कॉन्सन्ट्रेशन कुठे असतं. कम्युनिकेशन आपण ज्या गोष्टीशी करतोय त्याच्याशी पण आपण ठेवत नाही. म्हणजे पूर्वी मला माहिती आहे ट्रेनमध्ये जाताना, की मी आता बरेच वेळा ट्रेननी प्रवास करते जाता येता खूप वेळा, तेव्हा पूर्वी ना बायका गप्पा मारत असायच्या, भाज्या निवडत असायच्या, देवाचं म्हणत असायच्या, देवाचं वाच. आता सगळ्या बायका ट्रेनमध्ये फोन हेडफोन लावून हा कोणी चांगलं बघत असेल, चांगलं ऐकत असेल, पण आता कोणी कोणाशी बोलतच नाही. देर इज नो. बाजूला बसलेली बाई, पूर्वी ट्रेनमध्ये हळदी कुंकू झाले तर ग किती. आम्ही लोकलनी प्रवास करायचे ना, तर ठराविक ट्रेनच्या ठरलेल्या वेळात असेल ना तर हळदी कुंकू, कारण बायकांना वेळ कुठे मिळायचा ना घरी हे करायचं. पण ट्रेनमध्ये आता नवरात्रात बघशीलच तू, मोरपिशीच्या दिवशी अख्खा डबा मोरपिशी. हो ना, त्या दिवशी एक भीती असते, मी वेगळा रंग घालून गेले तर मी आपली तुझी वेगळी वाटची अचानक, म्हणजे अख्खं पिवळं लाल. सो पूर्वी बायकांना तो उत्साह एकत्रित करण्याचा होता. आता आपण ना सगळेजण कम्युनिकेशन मध्ये लांब गेलोय, नुसते नेटवर्कनी जवळ आलोय. तर हे पण योगाभ्यासाचा प्रकार आहे की 1 तास, म्हणजे कधीतरी मला असं वाटतं की विचार कर 2 तास फोनच वापरायचा नाही. आपण आपला रिपोर्ट बघतो वीकली, या आठवड्यात मी इतके दिवस पाहिलं यार. आता लोक गजर लावायला लागलेत की 1 तासानंतर इंस्टाग्राम बघायचं नाही, 1 तासानंतर फलाना ढिमका बघायचं नाही. डिटॉक्स करायला कुठेतरी जातात की ई डिटॉक्स, की का मी फोन डेटा ऑफ करणार आहे. पण मग हे घरात पण करा ना, 1-1.5 तास. सकाळी उठल्या ब्रश करतापासून जे आपला फोन हातात असतो तो कितीतरी वेळ हातात असतो. एक ठरवा की सकाळी उठल्यावरती पहिलं चहा, सकाळी थोडंसं काहीतरी शरीराची हालचाल करू, चहा पिऊ, पेपर वाचू, मग फोनकडे जाऊ. हे नाही उरलंय. ही पण एक डिसिप्लिन्ड आयुष्य हा पण एक योगाभ्यासाचाच भाग आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाला उठून शीर्षासनच केलं पाहिजे असं नाही. स्वतःला शिस्त लावणं हा एक योगाभ्यासाचा प्रकार आहे, तो खूप गरजेचा आहे असं मला वाटतं. मी ना, तू आत्ता जेवणाचा विषय निघाला किंवा शांत बसण्याचा विषय निघाला, तर मी भगवद्गीतेमध्ये वाचलं होतं, सुरुवातीला आहे बघ की शांत बसायचं आणि म्हणजे देवाकडे पोहोचण्याचे मार्ग आहेत. तर त्यातला हा एक असा आहे की तुम्ही शांत बसायचं आहे आणि कॉन्सन्ट्रेट करायचं आहे 2 भुवयांच्या मध्ये. सो हे पण तुम्ही करता का? त्राटक म्हणतात त्याला. त्राटकाचा एक प्रकार आहे तो की खूप लांब गेज करायचं, म्हणजे एक मेणबत्ती जरी धरायची ना तर पूर्वी बघायचं पण चंद्राकडे बघायचं आणि एकदम जवळ बघायचं आणि मग ते असं डोळा आपला असा होतो. तो एक प्रकारच आहे मेडिटेशनचा की तुम्ही किती दूरदृष्टी, लांबची दृष्टी, म्हणजे तशा अर्थाने नाही पण तुमची दूरची दृष्टी, आणि मग एकदम जवळ यायचं. पूर्वी माहिती आपल्याला असं बोट करायचं आणि असं 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 इथे आणायचं की हा एक प्रकार आहे सगळा. हे एक्सरसाइजेस आहेत तुमच्या मनासाठी, तुमच्या शरीरासाठी, तुमच्या बुद्धीसाठी. आणि मला असं वाटतं पूर्वी आयुष्य सोपं होतं. एक लँडलाईन घरात होती, संपला विषय. दूरदर्शन म्हणजे ज्या काय बातम्या आपण बघायचो, जे काय, मी म्हणत नाहीये की आपण सोशल मीडिया किंवा इकॉनॉमी ओपन झाली, जग जवळ आलं, त्याचे तोटेच आहेत, त्याचे फायदे खूप जास्त आहेत, हेही तितकंच खरं. पण आपण त्याचे फायदे करून घेता आपण स्वतःला माणूस म्हणून खूप तोटे करून घेतलेत. खूप म्हणजे कम्युनिकेशन गॅप तर आजकाल काय, छोट्या गोष्टी, तू माझं स्टेटसच पाहिलं नाहीस, तू माझं अमुकच केलं नाहीस, तू मला लाईक्सवरनं भांडणं होतात. आणि किती फालतू माहितीये, मग भांडण झालं की ग्रुप सोडायचा, लेफ्ट ग्रुप लेफ्ट, मग परत सगळ्यांनी समजावायचं, मग परत ग्रुप जॉईन. नाही, मला असं वाटतं हे आपण लहानपणी करायचो तेव्हा आपण म्हणायचो. आता नाही, आता लोक सिरियसली करतात हे सगळं. तू स्टेटस का नाही, माझी आई, तू माझं स्टेटस नाही पाहिलं, आई मी लक्षातच नाही आलं माझ्या. आणि आजकाल आया लोकांना हे खूप आलंय ना, खरंच आलंय. फेसबुक बापरे, त्यांचं तर ते रोज सकाळी गुड मॉर्निंग पाठवतील असं, काळजीपोटीच असतं, मान्य. पण माझं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्यामुळे ना आपलं कम्युनिकेशन गॅप खूप झाली आहे सगळ्यांमध्ये. सोशल मीडियावर आपण विश्वास ठेवायला लागलो आहे आणि मेसेजेसमध्ये बोलणाऱ्याचा टोन कळत नाही, त्यामुळे आपल्याला कळत नाही समोरच्या माणसाला काय म्हणायचं आणि काय बोलायचं आहे. सो हे थोडं गरजेचं आहे. गेले 2 वर्ष मी ठरवलंय, माझ्या जवळची जी माणसं आहेत त्यांना वाढदिवसाला मी सरळ फोन करते. स्टेटस मी स्टोरी टाकू तेही करते मी, पण मी फोन पण करते. कारण नाहीतर त्या व्यक्तीशी आपण वर्ष बोलत नाही हे आपल्याला जाणवतं. मेसेजवर कशी आहेस काय मध्येच होतं, पण ती व्यक्ती खरंच कशी आहे हे कोविडच्या काळात आपण किती जाणवलंय आपल्याला की एकमेकांशी कनेक्टेड राहणं किती गरजेचं आहे. समोर माणूस राहत होता
पण दार उघडून जाऊ शकत नव्हतो आपण त्याच्या घरात, हे किती वाईट होतं, पण तरीही ते आपण केलंय. सो आता माणुसकीची किंमत आपल्याला कळली आहे, निसर्गाने आपल्याला जरा कान पिळलाय, तर आपण ते जरा कंटिन्यू करूया असं मला वाटतं. योगामुळे तुला असं वाटतं का की स्वतःच्या जवळ जातो माणूस? 100% स्वतःच्या जवळ जातो, स्वतःला ओळखायला लागतो. आणि ओळखायला लागतो म्हणजे स्वतःचं शरीर ओळखायला लागतो की मला काय आत्ता गरजेचं आहे, मला आत्ता काय केलं पाहिजे, आणि मला आत्ता कुठल्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज आहे. म्हणजे मला मनशांतीची गरज आहे का, आत्ता मला थोडंसं फिजिकली स्वतःला पुश करून काही करायला पाहिजे वेगळं, का आत्ता मला शांतपणे कोणाशीच न बोलता फोनही स्विच ऑफ करून घरात शांतपणे माझा वेळ घालवायचा आहे. हा फरक आपल्याला हळूहळू कळायला लागतो. एखाद दिवशी आपण खूप कामामध्ये असतो ना, सगळं झाल्यानंतर आपण असे दमून बसतो हुश, तेव्हा आपण पहिला श्वासच सोडतो, हुफ असंच करतो, म्हणजे आपल्याला त्याची खूप गरज असते. त्यामुळे ते आपल्याला हळूहळू कळायला लागतं की आता मला शांत राहायला पाहिजे. म्हणजे जसा माझा स्वभाव खूप चिडका आहे, मी खूप चिडले की थोड्याने जेव्हा शांत होते ना, तेव्हा मला असं जाणवतं की मी किती ऑक्सिजन जाळलाय, किती काय केलं. आता मी जरा शांत बसते, थोडा वेळ स्वतःला शांत करते आणि मग सिच्युएशन समजण्याचा प्रयत्न करते. कारण हे तितकंच खरं आहे, आय थिंक सो हेही भगवद्गीतेचं आहे की खूप आनंदात आणि खूप दुःखात वचन देऊ नये आणि कोणाला बोलू नये, कारण आपण त्या भावनेच्या भरात करतो. शांत व्हा आणि मग काय करायचं ते करा. मला असं वाटतं योगाभ्यासामुळे ना आपण सतत 24 तास एक आरसा आपल्या समोर ठेवतो, आणि तो आरसा आपल्याला फक्त तू कशी दिसतेस हे नाही सांगत आहे, तू कसं असलं पाहिजे असं सांगते. त्यामुळे तो आरसा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि आता हे की आपण जसं तू मगाशी शब्द वापरलास की सातत्य, कन्सिस्टन्सी, तर बऱ्याचदा असं होतं की माणसं करतात सुरू अगदी मनापासून 1 जानेवारीला हे जिम मध्ये गर्दी सगळ्यात एकदम जोरदार, 10 जानेवारी पर्यंत परत जिमचं घरी काम असतं, माहितीये मला. असा गॅप येतो का तुझा कधीतरी की मध्येच थांबतो? येतो, मध्ये मला कंटाळा येतो. म्हणजे मला असं होतं की आता मला थोडे दिवस नाही करायचंय, पण त्याच्यानंतर अचानक एखादा कुठला तरी आपला सोशल मीडियावर फोटो येतो ज्याच्यात आपले गाल वर आलेले असतात, त्याच्यात आपण असे जाडे दिसत असतो, की परत दुसऱ्या दिवशी बसतो जोरदार व्यायाम सुरू करायचा. उठवायचं कसं स्वतःला की नाही आता बस झालं? नाही, कारण तू खूप बारीक आहेस म्हणून तुला जाणवणार नाही. थांब ना, थोडी जरा जाडी झालीस की कळेल तुझं, तुला बापरे बापरे खूप गरजेचं आहे असं वाटेल तुला. नाही, मुळात आणि तर थोडीशी ना व्यायामाची आवडही असावी लागते, जी व्यायामाची म्हणजे कुठलाही, स्विमिंग असेल, सायकलिंग असेल, चालणं असेल, धावणं असेल, काहीही एक कुठल्या तरी फिजिकल ऍक्टिव्हिटीची आवड पाहिजे तुम्हाला. त्यामुळे ती आवड जर तुमच्यात असेल ना, तर तुम्ही कधीच असे शांत बसू शकणार नाही. आणि कसं होतं काही वेळेला ना खूप शांत असं आपण काहीच नाही केलं ना तर शरीर पण गंजायला लागतं, मग गुडघेच दुखतात, उगाच पाठ दुखायला लागते, अडकायला होतं. आता ज्या दिवशी आपण खूप सलग 3-4 दिवस काम करतो, आपली किती एनर्जी असते बघ, आपण थकतो, पण दिवसभर काम करताना नाही थकत. या उलट तू 4 दिवस काही करू नकोस, उगीच उठता बसा, काही झालेलं नसतं. मला वाटतं आळस असतो तो, तर शरीराला वंगण पाहिजे. सो मला असं वाटतं एक्सरसाइज इज दॅट वंगण. ऑइलिंग जे आहे ना ते तुमच्या माइंडला आणि तुमच्या शरीराला एक्सरसाइज हेच आहे, आणि तेच केलं पाहिजे असं मला वाटतं. तू मगाशी म्हणालीस बघ, तुझे सर म्हणाले होते की जेवण हे पण एक काय म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेट. तसं मला एक असं कळलंय की एनर्जीचा पण सोर्स आहे ना. सो तू इफ आय एम नॉट रॉंग व्हेजिटेरियन आहेस, तर व्हेजिटेरियन असणं किती, कारण की तुम्ही तामसी आहार नाही करत ना, तर मी चिडकी आहे की नाही, मी तामसी असता केला तर मी खून पाडले असते मला वाटतं. फरक पडतो का व्हेजिटेरियन असण्याचा? काय मला काहीच माहिती, कारण मी नॉनव्हेज खाल्लं नाहीये. सो मला चिकन ट्राय केलंय, चिकन पण नंतर नाही. म्हणजे मी 8वी नंतर सोडलं, ते पूर्णपणेच सोडलं. आणि अशी काही सुरू खूप नव्हतं केलं, काहीतरी चिकन, तंदुरी चिकन वगैरे खाल्लं तर, पण नंतर नाहीच खाल्लं. तर मुळात मला असं वाटतं की तामसी काय व्हेजिटेरियन फूडमुळे माणूस शांत राहतो वगैरे असं मला काय नॉनव्हेज खाल्ल्याने असं नाही. माझे खूप नॉनव्हेज खाणारे फ्रेंड्स आहेत, ते माझ्यापेक्षा जास्त शांत आहेत, टेन्शन नाही, आरामच असतात, काहीच कधी बोलत नाही, शांतपणे सिच्युएशन हँडल करतात. मी जशी खूप हायपर होते काही वेळेला. पण एक नक्की की व्हेजिटेरियन फूडमुळे ना माझं फूड बॅलन्स खूप आहे. म्हणजे खूप ऑइली खायला तसंही आवडत नाही, आणि व्हेज फूडमध्ये ऑइली म्हणजे वडा समोसा, त्याच्यापेक्षा ऑइली असं काही नाही. पण चिकनमध्ये फिश आहे, मटन आहे, चिकन आहे, जे फ्राय केलं जातं. भाज्या अशा काय फ्राय करून खूप खाल्ल्या जात नाही, त्यामुळे ती सवय नाही आहे. आणि मला असं वाटतं की साधं जेवण असतं, त्यामुळे मी कुठेही सर्व्हाइव्ह होते. महाराष्ट्रात कुठेही भाकरी पिठलं मिळालं की व्हेजिटेरियन माणूस खूप खुश असतो, मला त्याला काहीच बाकी लागत नाही. त्यामुळे मला असं वाटतं आय एम हॅपी इन व्हॉट एव्हर आय ईट. पण मी हेही कधी म्हणत नाही की तू नॉनव्हेज खात असलीस दिस इज रॉंग, नॉनव्हेज सोड, नाही.
तू खा आनंदात, मी तुझ्याबरोबर जेवते, आपण मस्त जेव, तू तुझं जेव, मी माझं जेवते, मला काही प्रॉब्लेम नसतो. बऱ्याचदा असं होतं बघ ना की व्हेजिटेरियन असणं आणि फिट असणं एकाच वेळेला एखादी व्यक्ती असते, तर अशा वेळेला ना थोडासा लोकांना असा डाऊट येतो की व्हेजिटेरियन असून माणसं कशी फिट राहतात. पण खूप जण आहेत जगात, म्हणजे बच्चन साहेब स्वतः टर्न्ड व्हेजिटेरियन आहेत, ते पहिलं नॉनव्हेज खायचे बट ही हॅज टर्न व्हेजिटेरियन फॉर लॉंग टाइम ना. कसं म्हणजे तू पण आहेस ना, असं कसं प्रोटीन वगैरे? नाही, मुळात एकतर मी खूप जिम वाली नाहीये, मी योगासनं करते, मी वॉकला जाते, मी अशी खूप जिम वाली, जे प्रोटीन इनटेक वगैरे जे गणित आहेत ना त्याच्यासाठी तुम्हाला वर्कआउट करायला लागतं, मी तशा वर्कआउट मधली नाहीये, त्यामुळे तितकं मला प्रोटीनचा प्रॉब्लेम नाहीये. पण जेणेकरून आमटी आहे, कोशिंबिरी आहेत, उसळी आहेत, ह्या मी बॅलन्स वाईज सगळ्याच खाते. मी दूध पण पिते, मी व्हिगन नाहीये, मी दूध पिते थोडंसं, कधीतरी तुपात स्वयंपाक करते थोडासा, सो हे मी मॅनेज करते. पण मुळात प्रोटीन एवढं ते प्रोटीन इंटेक करण्यासाठी तेवढा व्यायामाची पण गरज आहे, तो त्या कोरचा मी व्यायाम नाही करत. त्यामुळे ते जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला, पण तरी पण खूप जण अशी आहेत जी व्हेजिटेरियन असूनही प्रोटीन, पण मग त्यांचा प्रोटीनचा डॉक्टर इंटेक काहीतरी म्हणजे मेडिकली इंटेक ते घेत असणार, काहीतरी कॅल्शियम असतील. आता कॅल्शियम आपल्याला सगळ्यांनाच कमी आहे, व्हेज खा नॉनव्हेज खा, D3 B12 हे जगात सगळ्यांचं कमी आहे. कोणी शेतकऱ्यांचं पण B12 कमी असतं, शेतकरी तर उन्हात काम करतात, D3 त्यांनाही कमी आहे. मला असं वाटतं हे एक एक थोडेसे ना जनरेशन्स वाईज येणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या पूर्वी नव्हत्या, ज्या आता आहेत. जसं पूर्वी डायबिटीज खूप कमी लोकांना व्हायचं, आता प्रत्येक फॅमिलीत एक बिचारा डायबिटिक कोणीतरी असतो. तर मला असं वाटतं तसंच आहे ते. त्यामुळे आपण उत्तम आहार घ्यावा, छान आहार विहार छान ठेवावा, घराचं आयुष्य घरातलं. आणि कोविड पासून तर आपण अर्धे तर घरातच जेवायला लागलोय, सगळं घरात आपल्या आयांना करता येतं आता, त्यामुळे घरचं फूड इज ऑलवेज गुड. आणि बाहेर जरी गेले तरी मी भाकरी भाजी शोधते, आणि महाराष्ट्रात भाकरी भाजी मिळते, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाहीये. असं बोलतात की पुढच्याला ठेस लागली ना तर मागच्याने जरा सावध व्हायचं असतं. सो आता तू पुढे गेलेली आहेस, आम्ही मागे आहोत, तर ज्या अशा बऱ्याचशा मुली आहेत ज्या अजून उठल्या नाही आहेत, जाग्या नाही झाल्यात, आणि तू हे सगळं पार करून पुढे आलीस, तर त्यांना जरा टाळ्यावर आणायचंय तर काय सांगशील? स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, कारण ती सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. पैसे कधी कमवाल जेव्हा तब्येत चांगली असेल, तुम्ही एन्जॉय कधी कराल आयुष्य जेव्हा तुमची तब्येत चांगली असेल, तुम्ही छान फिरायला, जग फिरायचंय कधी करू शकाल जेव्हा तब्येत तुमची चांगली असेल. सो सगळ्यात महत्वाचं तब्येत चांगली ठेवा, चांगलं जेवा, सकस, चांगलं इन द सेन्स सकस जेवा. बाहेरचं खायला सगळ्यांनाच आवडतं, कोणाला आवडत नाही, पण तो बॅलन्स ठेवा की घरात चांगलं जेवण, घरातलं चांगलं जेवण आणि कधीतरी बाहेरचं जेवण, हा एक बॅलन्स ठेवा. कामानिमित्त कारणं देऊ नका की मी सकाळी 8ला निघते, मी कुठे डबा नेऊ. तुम्हाला ते करावं लागेल जर तुम्हाला हेल्दी पाहिजे. म्हणजे तुम्हाला नंतर डॉक्टरकडनं औषधं घेऊन बरं व्हायचंय का आत्ता थोडेसे एफर्ट्स घेऊन घरचं खाऊन बरं राहायचंय, हा तुमचा कॉल आहे. पण ह्या आहार, तुमचा उत्तम आहार असणं, विहार म्हणजे फिरणं, म्हणजे त्या एक्सरसाइजच्या अर्थाने ते आहे, ते असणं जर तुम्ही केलं आणि छान नियमित आयुष्य काढलं ना, सगळंच सगळ्यांना करायला आवडतं. लेट नाईट पार्टीज सगळ्यांना आवडतात, नाईट आऊट सगळ्यांना आवडतात, पिकनिक सगळ्यांना आवडतात. पण हे करण्यासाठी मुळात तुम्ही तब्येतच चांगली ठेवली नाही तर हे कसं एन्जॉय करणार तुम्ही? कधीतरी नाईट आऊट्स सगळ्यांचीच होतात, पार्टी असते, तर आपल्या एवढ्या फिल्मच्या पार्ट्या असतात, तिथे उशीर होतो, तुम्हालाही होतो, आम्हालाही होतो, ते छान एन्जॉय करू, घरी येऊ, पण नंतर परत 4 दिवस छान नियमित आयुष्य जगू. म्हणजे खरं सांगू तर हा फॉरेनचा कॉन्सेप्ट कुठेतरी बरा वाटतो. वीकेंड म्हणजे वीकेंड एन्जॉय करतात ते, पण आठवडाभर ते लोक खूप काम करतात. तसं करा, तो बॅलन्स ठेवा की आठवडाभर छान काम करा, उत्तम छान जेवा. सो उरलेल्या आठवड्यातील 2 दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातले चांगले स्वतःसाठी काढू शकता. आणि प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की मजा म्हणजे पिक्चरला जाणं, सिनेमाला जाणं असं नाही. स्वतःसाठी वेळ देणं, स्वतःसाठी एखादी गोष्ट करणं किंवा एखादी गोष्ट समाजासाठी करणं, ही पण तुम्हाला खूप आनंद देऊन जाते आणि ती काउंटलेस असते, तुम्ही मोजूच शकत नाही तो आनंद, असं मला वाटतं. तू असे काही नियम वगैरे घालून घेतले स्वतःसाठी की हे खाण्याच्या बाबतीत असू दे किंवा हे मी पाळते? 2 गोष्टी पाळते. म्हणजे नंबर 1, मी गेली अनेक 4-4.5 वर्ष झाली असतील आता ऑलमोस्ट, मी दीक्षितांचं डाएट पाळते. मी दिवसातनं 2दाच जेवते, 1 ते 2च्या मध्ये, 7 ते 8च्या मध्ये, बाकी मी काहीच दिवसभर खात नाही. सो हे मी गेली 4-4.5 वर्ष झालं आता पूर्णपणे पाळते. देर इज नो मील इन माय डे, जस्ट 2 meals अ डे. ब्रेकफास्ट नाही, रात्री परत काही खावंसं वाटत नाही, दुपारी बिस्किट खावंसं काहीच नाही, मी 2दाच जेवते.
सो ते मी आता गेली अनेक वर्ष पाळते. मी व्हेजिटेरियन आहे आणि मला गुडघ्याचा त्रास खूप होता, खूप गुडघे दुखायचे. तेव्हा माझ्या आयुर्वेदिक डॉक्टरनी मला सांगितलं होतं की तू तुपात स्वयंपाक सुरू कर. सो तूप खायला तुपात, हा तर मी तुपात स्वयंपाक करते. सो ह्यानी माझा 95% गुडघा दुखणं कमी झालं. कदाचित शरीराला वंगण मिळत नसेल, त्यामुळे ते आता व्यवस्थित आहे. सो टचवूड या 3 गोष्टी मी पाळतेच आणि व्हेजिटेरियन तर आहेच. आणि मला बेसिकलीच एक्सरसाइज फॉर्म आवडतो कुठलाही, मग डान्स असेल आणि डान्समुळे तो होतोच. त्यामुळे डान्स असेल, फिरायला वॉक असेल, म्हणजे प्रॉपर एक वॉक जो म्हणतो ब्रिस्क वॉक, म्हणजे एका तासात अमुक किलोमीटर चाललं पाहिजे वाला वॉक, तो मी कधी आठवड्यातून एकदा करते. बाकी घरी मी योगासनं करते किंवा घरी काहीतरी डान्स प्रॅक्टिस करते. कुठलं तरी गाणं, आशिष असेल किंवा दीपाचं असेल, काहीतरी गाणं ट्युटोरियल लावायचं आणि एखादं गाणं करायचं. कारण मला स्टॅमिना पण तितकाच गरजेचा आहे ना, ॲज अन ॲक्टर तो पण गरजेचा असतो. सो ते करते. किंवा काही नाही तर घरी पिलाटेस करते माझे. सो हे मी एक्सरसाइज फॉर्म, गुड फूड आणि स्वतःवर प्रेम भयंकर करते की आय नो आय लव्ह माय सेल्फ. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू शुड लव्ह युअर सेल्फ. हे खूप महत्वाचं आहे. ते सेल्फ लव्ह काय ते पण सेल्फ लव्ह म्हणजे सेल्फ ऑब्सेस्ड नाही होत आपण. सेल्फ लव्ह म्हणजे एक डिसिप्लिन्ड लाईफ बिकॉज आय लव्ह माय सेल्फ. आणि मला जे जगीन, 60 जगीन, 70 जगीन, 80 जगीन, 200 जगीन, मला माहित नाही, मला फिट राहायचं आहे. मला छान माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला आयुष्य जर एन्जॉय करायचं असेल तर मला फिट राहणं खूप गरजेचं आहे. फिट इन द सेन्स हेल्दी आपण म्हणतो, निरोगी राहणं. सो निरोगी आयुष्य खूप गरजेचं आहे आणि ते निरोगी आयुष्य जगण्यासाठी जे करायला लागेल ते मी सगळं करते. त्यामुळे आय एम हॅपी. तू आता म्हणालीस की सेल्फ लव्ह आहे, तुला कधी सेल्फ डाऊट वगैरे आलं आयुष्यात कधीतरी? हो, प्रत्येकालाच येतो की आपलं काही चुकतंय का, आपलं काही कम्युनिकेशन राहतंय का, आपलं काही बोलणं कोणाशी होत नाहीये का, किंवा जसं आता मी टेलिव्हिजन ठरवून काही काळ केला नाहीये टेलिव्हिजन, तर मग सेल्फ डाऊट यायला लागतो की मला नंतर लोक विसरणार तर नाहीत ना, लोक पुन्हा मला काम देतील ना. म्हणजे टेलिव्हिजनसाठी नाटक करतेय, सिनेमा करतेय, काय आता मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलंय, तर त्याचा माझं काहीतरी शूटिंग चालूच असतं, त्याचा रिसर्च चालू असतो. मी ब्लॉग सुरू करते, त्याची माहिती काढणं, त्याचा रिसर्च, ते तुला माहिती आहे किती काम आहे सगळं, ते मीच करते. तर मला माहिती आहे किती रिसर्च आहे. मी, माझी मैत्रीण आहे, आम्ही रिसर्च करत असतो काय करता येईल काय नाही, टेक्निकली काय करूया, अरे ह्याचं कसं करणार, मग कसं शूट करायचं, कुठे शूट, हे माझं प्रेशर आहे, ते मी घेते. पण येस, तो डाऊट पण येतो की मी हा एवढा शो घेऊन आली आहे तर आवडेल ना लोकांना. त्याच्यानंतर आता मी परत टेलिव्हिजन, ट्रोलिंग तर आपल्याकडे आहेत. माझं यूट्यूब चॅनल सुरू झाल्यावरती एका माणसाने कमेंट केली, अच्छा म्हणजे आता हिला काम मिळत नाही वाटतं, म्हणजे असंही लोक बोलतात. त्यामुळे अशा वेळेला आपल्याला वाटायला लागतं की आपण कुठेतरी वेगळं काहीतरी करतोय म्हणून आपल्याला आपल्याच कम्युनिटीमध्ये वेगळं वागवलं जाणार नाही ना, की अरे भार्गवीचा आता युट्यूबच्या, आपल्याकडे अफवा तर अशा पसरतात, अरे नेहा आता इथे इथे, अच्छा मी ते तर इंटरव्ह्यू नाही का करणार, अरे तिला तर आधी विचारा ती करणार आहे का नाही. सो तशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सो सेल्फ डाऊट सगळ्यांना, आणि मला असं वाटतं बरं असतं सेल्फ डाऊट होतो, त्यामुळेच आपण आपल्या आयुष्याकडे बघतो वेगळ्या दृष्टीने आणि आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करतो. आणि ती उत्तरं शोधताना आपल्याला खूप गोष्टी मिळतात नेहा, की म्हणजे जसं हा माझा यूट्यूब चॅनलबद्दल तू सेल्फ डाऊट म्हणालीस म्हणून, की मला काहीतरी नवीन करायचं होतं, मला काहीतरी वेगळं करायचं होतं, काय करू. मग खूप जणांनी मला सांगितलं तू डान्सबद्दल यूट्यूब का नाही सुरू करत, तू स्वतः डान्सर आहेस म्हणून. कोणी म्हणालं योगासाठी. तर मी जरा रिसर्च केला, म्हटलं की इतकं आहे ना, इतकं आहे. ॲक्च्युली पॉडकास्ट पण खूप आहेत, नो डाऊट अबाउट इट, बट डान्स आणि योग खूप आहे. बरं, कुकिंग मला फारसं त्याच्यातली आवड नाही, त्यामुळे मी तसा शो काहीच करू शकत नाही. मग मला काय आवडतं, सो आय स्टार्टेड डाऊटिंग माय सेल्फ की मला आवडतं काय, फिरणं आवडतं. मग काय फिरण्याचा ब्लॉग तर थोडा खर्चिक पण आहे, ट्रॅव्हलिंग आहे, मग त्या जागा मिळणं, त्याचा रिसर्च करायला एकदा जावं लागणार ना, रेकी सारखा अभ्यास करायला आणि मग जायचं वगैरे. मग काय करता येईल. मग मला आवडतं काय, मला आवडतात गप्पा मारायला. मग मी म्हटलं चल आपण काहीतरी गप्पा मारण्याच्या अँगलनी बघूया का. मग मी सुरू केलं युट्यूबवर रिसर्च करण्यासाठी काय आवडतं, आणि त्यातनं मला पॉडकास्ट कळलं. मग म्हटलं चला लेट्स स्टार्ट विथ द पॉडकास्ट, की आपण आपल्या मित्रमैत्रिणींचे वेगळ्या बाजू, मित्रमैत्रिणींचे वेगळे विचार लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करूया. मग हेही मला वाटलं की किती लोक बघतील, किती लोकांना ते आवडेल. हा एक सेल्फ डाऊट आहेच ना, माझा चॅनलला सिल्वर बटन कधी मिळेल, किंवा मी ॲक्नॉलेज माझं काम कधी होईल, लोकांना ते कधी आवडेल, लोकांपर्यंत कसं पोचेल. पण तेव्हा मग असं एकूणच हे लक्षात आलं की हा डाऊट जेव्हा आला मनात, तेव्हा मी उत्तरं शोधायला सुरुवात केली. की जेव्हा मी पहिल्यांदा कॅमेरासमोर खूप लहान असताना काम केलं तेव्हा कुठे मला माहिती होतं लाईट काय असतो. आज मला माहिती आहे हा लाईट माझ्यावर आहे, हा कॅमेरा माझ्यावर आहे, हा मास्टर आहे, हे तेव्हा कुठे काय येत होतं.
मारली ना उडी, शिकले ना पोहायला आणि तरुण इथपर्यंत आली आहे. तर आता या यूट्यूबच्या महासागरात उडी मारायची आणि लेट्स स्टार्ट. आणि मग त्यातनं मला उत्तरं मिळायला लागली की अच्छा म्हणजे यूट्यूबच्या गणितामध्ये काय असतं की अच्छा फेमस लोक पण घ्यायला लागतात, काही जी लोक आहेत ज्यांचं काम लोकांना कळावं असं वाटतं अशी लोक घ्यायला लागतात, काही वेगळ्या धर्तीची लोक घ्यायला लागतात. सो हा बॅलन्स करणं आणि या सेल्फ डाऊटमधनंच मला माझ्या गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेची खूप उत्तरं मिळाली. अँड आय एम रिअली हॅपी की ॲट दिस माझ्या आयुष्याच्या या वळणावर मला असं काहीतरी करावंसं वाटलं आणि ते मी केलं. तुझा पहिला ज्या वेळेला स्निपेट आला ना इंस्टाग्रामवर, मी पहिलं लिंक शोधत होते आणि त्यात हिने टाकलीच नव्हती आणि माझं असं होतं की हिने पहिला आउट केलंय, मला बघायचंय, बघणार कुठे. आणि तो विषय शरद पोंक्षे सरांचा होता आणि ते इतकं स्पष्ट बोलत होते, तिने बरोबर तो स्निपेट काढला होता त्यातला महत्वाचा हायलाइट्स, आणि ते बघितलं असं झालं की बघायचंय. आणि मग तिने एक लिमिटेड तारीख दिली होती तेव्हा बघायला, म्हणजे तेव्हा मी तो अपलोड करणार होते. अगं पण सांगते का हेच त्या समुद्रात उडी मारल्यावर कळलं, आता मला कळायला लागलं अच्छा लिंक म्हणजे काय करायची, कशी क्रिएट करायची, हे पण आपण सगळं शिकतो. करेक्ट. पण ते पहिल्याच वेळेला सिक्सर मारलेलं असतो, कसलं भारी. म्हणजे तो पॉडकास्ट साधारण आत्ताची जनरेशन जी आहे ना ती रील्स वाली आहे, ज्यांना 30 सेकंदाच्या वर बघण्यात इंटरेस्ट नाही, अशा लोकांना 1-1 तास खेळवून ठेवणं ही किती मोठी गोष्ट आहे. आणि मी त्यातनं तोच प्रयत्न करते की खूप वेगळी लोक आणायचा प्रयत्न करते ज्यांचे वेगळे विचार आजच्या पिढीपर्यंत यावेत. म्हणजे मला आश्चर्य वाटतं, आम्ही एक इन्फ्लुएन्सरच आहे जी रील करते, मृणाल दिवेकर. मृणालचा केला तर आमच्या ना रिसर्च टीमला मृणाल हवी होती, पण आम्हाला कळत नव्हतं की ही काय बोलेल, म्हणजे ही कसं बोलेल, कारण तिचे फारसे इंटरव्ह्यूज नव्हते आले. त्यामुळे मी तिचा रिसर्च केला, आता काय बोलायचं. तर माझी मैत्रीण म्हणाली काय बोलेल ग ही, पण ती इतकं सुंदर बोलली, ती इतकं समाजाबद्दल बोलली, ती इतकं भारताच्या पॉलिटिक्स विषयी बोलली. तर मला असं वाटतं की ती म्हणाली सुद्धा की मला वाईट वाटतं की माझ्या जनरेशनच्या लोकांना संसद म्हणजे काय माहीत नाही, विधानसभा म्हणजे काय माहीत नाही. मला बरं वाटलं आणि मला असं वाटलं की अशा तरुणांची आज आपल्याला गरज आहे. आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने 4, 5, 10 असे तरुण जर निर्माण झाले तर ते समाजासाठी खूप चांगलं आहे. आणि मला असं वाटतं की पॉडकास्टमधनं प्रत्येक वेळेला एक एंटरटेनमेंट व्हॅल्यूज मिळाली पाहिजे असं नाही, काहीतरी तुम्हाला शिकता आलं त्यातनं. मला इंटरव्ह्यू घेताना खूप शिकायला मिळतं, तसंच तुम्हाला जर ते शिकता आलं आणि तुमचं आयुष्य त्यांनी छान झालं तर काहीच नथिंग लाईक दॅट असं ते शिकता आलं. जे म्हणतेस ना तू, ते तिच्या इंटरव्ह्यू मध्ये जाणवलं. म्हणजे ती किती नाही म्हटलं तरी जेनझी आहे. जेनझी, करेक्ट, बरोबर. त्यामुळे ते जाणवत होतं त्या इंटरव्ह्यू मध्ये की तुमच्या दोघींमध्ये खूप जास्त वयाचं अंतर आहे. त्यामुळे बऱ्याचशा टर्म्स होत्या ज्या ती वापरत होती त्या आपण सहसा नाही वापरत. आणि तू तितक्याच क्युरिओसिटीने तिला म्हणजे काय हो, कारण मला असं वाटतं की जसं आता तुमच्या पिढीला आमच्या काही गोष्टी माहित नाहीत, आमच्या पिढीला तुमच्या पुढच्या पिढीच्या गोष्टी नाही माहिती. आणि जर माझी आई इंटरव्ह्यू बघणार असेल, तुझी आई बघणार असेल, तुझी मोठी बहीण बघणार असेल, माझी बहीण बघणार असेल, ज्यांना हे शब्दच नाही माहिती, त्यांना हे कळलं पाहिजे ना, अच्छा म्हणजे हे म्हणायचंय. आणि प्रत्येक वेळेला ना मला असं वाटतं ही जी एक वयाची गॅप आहे ती आपण कमी नाही करू शकत, पण विचारांची करू शकतो आणि ती केली पाहिजे असं मला वाटतं. ते मिलेनियर्स आहेत, ते जेनझी आहेत म्हणून ते काही बोलतील आणि त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष करायचं, ह्याच्यापेक्षा लेट्स कम टुगेदर. ती गॅप जर कमी झाली विचारांची तर आपण एक चांगलं काहीतरी घडवू शकतो. आणि ते मृणालच्या बोलण्यातनं जाणवलं की ती पण खूप प्रयत्न करत होती की तिला मला सांगायचं होतं, ती प्रत्येक गोष्ट मला समजावून सांगण्याचे एक एफर्ट्स घेत होती आणि त्या एफर्ट्सला तिच्या खरंच सलाम आहे. कारण आमची ओळखही नव्हती तोपर्यंत आलेले सगळे पाहुणे मला पर्सनली खूप चांगले ओळखत होती ती, आणि मी ॲब्सोल्युटली नो ओळखत होतो. मी तिला असंच डायरेक्ट अप्रोच केला होता आणि ती आली, ती बोलली आणि ती इतकं सुरेख बोलली आणि मला कौतुक वाटतं, स्पष्ट पण बोलली. येस, मला कौतुक वाटतं परखडपणे. मला कौतुक असं वाटतं की आपण प्रत्येक वेळेला ना या रील्स बनवणाऱ्या या इन्फ्लुएन्सरना खूप असं की ह्यांना काय येत असेल, ह्यांना काय, पण काही त्यातले काही असे असतीलही, पण काही खूप विचार करून काहीतरी करणारे बोलणारे असतात. तर प्रत्येक वेळेला आपण काय, लेट्स नॉट जज द बुक बाय द कव्हर असं येते. त्यामुळे तिच्यात खूप काही टॅलेंट आहे आणि त्याचं कौतुक आहे, खरंच कौतुक आहे, खरंच कौतुक आहे. खूप छान झालेला तो एपिसोड. बरं, आत्ता मला हे विचारायचं, असं तू म्हणालीस की आपण आयुष्यामध्ये एकदा तरी असं होतं की ना, कुठल्याही मुलीला बिंग अ विमेन म्हणून बोलतोय म्हणून म्हणते की कुठल्या तरी एका गोष्टीवरून खूप वर्ष सतत अंडर एस्टिमेट केलं जातं. मग कुणाची उंची असते, कुणाचा रंग असू शकतो, किंवा बेसिक जेवण बनवणं असू शकतं, किंवा काहीही. तुला आयुष्यात असं अंडर एस्टिमेट केलंय कधी खूप जास्त एकाच गोष्टीवर? मी स्वतःला खूप केलंय की मला अजिबातच स्वयंपाक येत नाही, त्यामुळे जेवण बनवण्यावरनं म्हणाली मला काहीच येत नाही.
त्याला खूप अंडर एस्टिमेट केलं आणि मला त्यातनं काहीच करायचं नाही. मला ओव्हर एस्टिमेटच नको, नाही येत तर नाही येतं, ते मरू तर मला नाही येत एखादी गोष्ट, आता मला नाही शिकायचंय. मी खूप प्रयत्न केला कोविडमध्ये, केक बनवा आणि काय काय वेगवेगळे पदार्थ करा, मला काहीही येत नाही. सो मी अंडर एस्टिमेट स्वतःला नाही केलंय, हे मला माहितीये मला नाही एक्सेप्ट केलंय खूप खूप. आणि याचं मला कधीच वाईट, सुरुवातीला खूप वाईट वाटायचं ग, माझा उपमा पण ही काळा पिवळा दिसायचा, सगळ्यांचे छान दिसायचे, माझं असं काहीतरी चुकायचं, तर मला असं वाईट वाटायचं का नाही येते मला काही. पण आता मला ओके, मला येत नाही, आय एम डन विथ दॅट. आणि एका गोष्टीसाठी अंडर एस्टिमेट मी ह्या बाबतीत करेन स्वतःला, की मला ना नेहमी असं वाटायचं की मी जे काम करते ते खरंच चांगलं करते का, म्हणजे मला हे कळायचंच नाही. म्हणजे सेल्फ डाऊट मधलाच हा एक अंडर एस्टिमेशन प्रकार आहे की अरे यार मी या सिरियलमध्ये काम चांगलं, म्हणजे मला बक्षीस पण मिळालंय, पण मला नाही वाटत मी चांगलं काम केलंय, मी याच्यापेक्षा जास्त चांगलं काम करू शकते. पण मला नंतर असं जाणवलं की हे एका कलाकाराचं असमाधानी असणं हेच त्या माणसाचं यश आहे. ज्या क्षणी तुला वाटेल की अरे सॉलिड जमलं आता, मग तुम्ही कलाकार नाही राहणार, तुम्ही काहीतरी वेगळेच व्हाल. त्यामुळे ते अंडर एस्टिमेट स्वतःला करणं की याच्यापेक्षा मी जास्त चांगलं काम केलं असतं, तर मला असं वाटतं या बाबतीत आय टेक इट पॉझिटिव्हली, की ते मला एनर्जी देतं पुढचं काम अजून चांगलं करण्यासाठी. तू ना खूप आधी म्हणाली होतीस की तुला स्टार व्हायचं नव्हतं, तुला ऍक्ट्रेस अभिनेत्री व्हायचं होतं. सो आता ना कसं आहे की तू त्या काळातली पण आहेस जिथे तू लीड केली आहेस आणि तू आत्ताही लीड केलंयस. पण बऱ्याचशा मुली अशा होप ठेवून असतात की मला पण ऍक्ट्रेस बनायचं आहे, मला पण, कारण की बऱ्याच लोकांना अभिनेत्री व्हायचंच असतं असं नाही, बऱ्याचदा त्यांना ग्लॅमरचं अट्रॅक्शन असतं. पण हे क्षेत्र असं आहे की जिथे कधीतरी लाईमलाईट तुझ्यावर असतो, कधीतरी शिफ्ट होतो. सो अशा वेळेला आपल्या, आणि महत्वाचं स्क्रीन एज, तुमच्या स्क्रीन एज पण डिपेंड करतं रोल मिळायला. बरोबर. सो एका पॉइंट नंतर नाही मिळत, जसे सुरुवातीला रोल मिळतात तसे, किंवा काय, किंवा प्रत्येक वेळेला तुम्ही व्हालच असं. आता पूर्वी बघ ना, पूर्वी नोन फेसेस सिरियल्स मध्ये असायचे, आता असं झालंय नवीन मुलगी असते, नवीन प्रत्येक वेळेला 16-17 वर्षाची मुलगी असते. आणि काय होतं, जेव्हा आम्ही काम सुरू केलं ना, तेव्हा आम्ही ऑलरेडी कॉलेजमधनं शिकून आणि बाहेर पडून काम केलं होतं. शिक्षणाने, त्या अनुभवानी तुम्ही थोडे मॅच्युअर झालेले असतात. या मुलीच 16-17 वर्षाच्या असतात, 10वी 12वी जात. सो मुळात त्या अल्लड असतात, अवखळ असतात, त्यांना कळतच नाही. बरं, त्यांना अचानक एवढं फेम मिळतं ना, अचानक त्यांना कळत नाही कसं मॅनेज करावं ते. मग अशा वेळेला मला असं वाटतं, आणि त्या सिरियल नंतर जर पुढची सिरियल नाही मिळाली, सिरियल असेल, काम असेल, ते फेम असेल, आपण या अँगलनी घेऊया, तर त्यांना डिप्रेशन येतं, त्यांना रडायला येतं, त्या एकट्या होतात, त्या कारण घरापासून काही वेळेला लांब आलेल्या असतात. मला एकच म्हणायचंय की जे सातत्य आपण म्हटलं ना, ते कामामध्ये असण्यासाठी तुम्ही चांगलं काम करत राहायला पाहिजे. आणि एक नक्की आहे, हा आपल्या चित्रपटसृष्टीला थोडासा असलेला शाप हा खूप मोठा शब्द आहे, पण मी असं म्हणेन की थोडंसं एक त्याची निगेटिव्ह बाजू अशी आहे की सतत आपण लाईमलाईट मध्ये नाही राहू शकत. थोडासा कधीतरी लाईट इकडे होतो, तिकडे होतो, कधीतरी तो लाईट सेंटरला असतो खरा, पण आपण त्यावेळेला ऑफ सेंटर उभे असतो, आपल्याला कळत नाही. म्हणजे लाईट आहे इकडे, पण मला त्या क्षणाला तिकडे बोलवलंय. अनेक प्रोजेक्ट असतात जे आपल्याला असं वाटतं खूप काहीतरी आपल्याला देऊन जातील आणि ते काहीच देत नाहीत. आणि एखादा प्रोजेक्ट आपण असाच, आता जाऊ दे ना, मला वेळ आहे, काहीच करण्यासारखं नव्हतं म्हणून मी केलं, आणि तो प्रोजेक्ट असा वर्क होतो की तुम्ही कुठल्या कुठे जाता. सो आपल्याकडे ना सगळं अनप्रेडिक्टेबल आहे, आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही की हा सिनेमा चालेल, किंवा तू आता एवढे शोज करतेस, तुला काही गॅरंटीज नाही. तुला असं वाटतं की हा इंटरव्ह्यू कमाल होईल, तर तो इंटरव्ह्यू बघितलाच जात नाही, त्याला व्ह्यूज येत नाहीत. पण एखादा इंटरव्ह्यू तू असाच पटपट कोणाचा तरी केलेला असतो, तो इंटरव्ह्यू एवढा लाईक होतो की काहीच गणित नाहीये ठरलेलं. तर मला असं वाटतं सगळ्या तरुण मुलींना मला एकच सांगायचं की काम करत राहा. यश मिळणं न मिळणं, तो एक पॉईंट तुम्हाला यशाचा येतोच प्रत्येकाच्या आयुष्यात. तो कोणाच्या 20शीत येतो, कोणाचा 40शीत येतो. काही लोकांनी तर रिटायरमेंट नंतर काम सुरू केलं आणि आज ते कितीतरी सिनेमामध्ये आजी आजोबा आहेत बघते, आपण त्यांना कधीच पाहिलं नाही, पण आता ते एवढे फेमस झालेत. आणि एक आपल्या फील्डचं प्लस पॉईंट हा पण आहे की आपण कधीही आयुष्यात करिअर सुरू करू शकतो. तुम्ही हिरोईन नाही होणार, आई व्हाल, काकू व्हाल, आजी व्हाल, पणजी व्हाल. म्हणजे असं काहीच नाहीये आपल्याकडे, एज ग्रुप नाहीये ना आपल्याकडे, काय सुरू करणार आहोत आपण, बंद कधी करायचं, सुरू कधी करायचं, ते संपूर्णपणे तुमच्यावर आहे. तर मला असं वाटतं की काम करत राहा आणि त्या लाईमलाईटची अपेक्षा न करता, मला असं वाटतं, जे माझं वाक्य आहे की मला स्टार नव्हता, अभिनेत्री व्हायचंय, त्याच्या मागचं कारण एकच आहे की तारे आपण ज्याला म्हणतो, तारे चमकताना ते सूर्यावर पूर्णपणे अवलंबून असतात, ते त्याच्याच प्रकाशात असतात. पण जेव्हा तुम्ही अभिनेत्री होण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही माणूस म्हणून घडता आणि मग सूर्याचा प्रकाश तुम्हाला घ्यावा लागत नाही, सूर्य तुम्हाला तो प्रकाश देतोच. त्यामुळे आपण कामावर, आपल्या
खूप विश्वास ठेवला तर ती रंगदेवता तुम्हाला कायम देईल. कधी भरभरून देईल, कधी कमी देईल, पण देणारच नाही असं कधीच होणार नाही. कधीच नाही. ती रंगदेवता कायम तुमच्या पाठीशी राहील आणि ती आहे अजूनही. म्हणून आता सुद्धा आई मायेचं कवच कसली स्ट्रॉंग आणि किती वेगळी भूमिका होती. खूप स्टंट केलेस ना तू त्यामध्ये. रिक्षा पण चालवली बापरे, काय विचारू नको. रिक्षा वॉज द वर्स्ट की बापरे, मला उड्या बिड्या तर मला मारायला टेन्शन येत नाही, पण रिक्षा चालवणं वॉज स्टंट. पण ते मी केलं आणि मला मजा आली. सो मला असं वाटतं की इनफॅक्ट ती सिरियल माझ्या आईला नाही आवडायची, कारण माझी आई म्हणायची मी इतकी स्ट्रिक्ट आई नव्हते, तू अशी कशी इतकी स्ट्रिक्ट आहे. ती बघायची रोज, आवडायची नाही. मी तिला माझं कॅरेक्टर नाही आवडायचं आणि शी यूज टू स्टँड बाय सुहानी, म्हणजे माझ्या मुलीच्या बाजूने, की आहे मी अशी आई नव्हते, तू इतकी स्ट्रिक्ट कशी काय आहेस, एवढं स्ट्रिक्ट असायची काही गरज नाहीये. तर म्हटलं आई अगं ती सिरियल आहे, माझं कॅरेक्टर आहे. तर मी तेच सांगते तुला की आपल्याला लीड मिळणं काय की उत्तम रोल मिळणं हे आपल्या प्रामाणिकपणावर आहे. कधी आता जसं ती सिरियल केल्यानंतर वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, मी टेलिव्हिजन ठरवून केलं नाही की मला वेगळं काहीतरी करायचं. आता मला सेम आई नाही करायची. तसंच मला 1-2 रोल विचारले होते, पण म्हटलं ऑलरेडी आई मायेचं कवचमध्ये केलंय, आता करीन ते पूर्ण काहीतरी वेगळं करीन. सो लेट्स सी कधी येतंय. मग ते आज येईल, उद्या येईल, परवा येईल, तुम्हाला माहिती नाहीये, पण जे येईल ते काम प्रामाणिकपणे करत राहते मी, एवढं मात्र नक्की. खूप छान. त्यामध्ये तुझा एकदा लुक बदलला होता, केवढं वेगळं आणि छान वाटत होतं. म्हणजे सुरुवातीपासून आम्ही किती वेगळीच आई बघितली होती, जे जिचे कडक, आणि नंतर तिचा कपड्यांच्या बाबतीत पण एक लुक होता अगदीच वेगळा, व्यवस्थित केलं त्यांनी, छान केलं होतं, खूप भारी वाटला होता तो. म्हणजे इमॅजिनच केलं नव्हतं कधी की ही अशी असू शकेल. खूप छान झालेला. बरं, आता बिंग विमेन आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की आयुष्यात एकदा तरी बॅड टच होतो आपल्याला, किंवा कधी कधी नकळत्या वयात होतो, आणि कधी कधी आपल्याला समज असते त्यावेळेला होतो. जेव्हा समज असते तेव्हा ऑफकोर्स आपण काहीतरी करू शकतो, पण बऱ्याचदा नकळत्या वयात पण होतो. सो तुझ्या बाबतीत असं कधी झालंय? हा, आता आपण जसं ट्रेन आणि बसमध्ये लहानपणी प्रवास केलाय तेव्हा असेल, बसमध्ये वगैरे असं झालंय, ते जाणवलंय आपल्याला. पण आपण लहान असतो तेव्हा तू म्हणतेस तसं काही रिॲक्ट होता येत नाही, आणि आधी मुळात आपण घाबरून जातो. आणि आता याबद्दल खूप मोकळेपणाने बोललं जातं, देन तर ॲब्सोल्युटली नॉट. मी घरी येऊन आईला सांगितलं होतं की आई एक माणूस असा खूप जवळ येत होता, तेव्हा आईने तेच सांगितलं की पटकन मग कंडक्टर काकांना सांगायचं. पण आपण त्याला इतके लहान असतो आणि इतके घाबरलो असतो. पण जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून मात्र नक्कीच नाही असं काही झालं. आणि झालं तर मी मारामारी करू शकते इथपर्यंत टॅलेंट आहे माझ्यात, त्यामुळे असं काही नाही वाटत. पण हा बॅड टच आणि गुड टच 100% प्रत्येक मुलीला, काय आता तर अनफॉर्च्युनेटली मुलांनाही फेस करावा लागतो. त्यामुळे हे पूर्वी असं होतं ना की मुलगी असेल तर काळजी असते, म्हणजे आपले संस्कार असे की आपल्या म्हणजे की मुलीची काळजी घ्या, पण आता तितकीच मुलांची पण काळजी घ्यावी लागते. कारण वाईट गोष्टी करणाऱ्या माणसांची संख्या खूप वाढली आणि ते कुठल्याही लेवलला जाऊन आता वाईट वागतायत. त्यामुळे त्याचंही खूप म्हणजे जरा भीतीदायकच आहे सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीत काम करा, पण स्त्री म्हणून तुम्हाला थोडंसं एक स्ट्रॉंग किंवा असं म्हणतो ना तसं राहावंच लागतं, नाहीतर लोक येऊन तुमचा गैरफायदा घेऊन जातील, खूप सलगी करू शकतात किंवा काय. तर अशा वेळेला एक ऍक्टर म्हणून किंवा ऍक्ट्रेस म्हणून, म्हणजे तुम्ही नॉन फेस असता त्यावेळेला अर्थात थोडंसं जरा काचरतात लोक, पण जेव्हा नवखे असतं ना त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की प्रयत्न. पण त्यावेळेला मला असं वाटतं घरच्यांचा रोल खूप महत्वाचा आहे. येस, पण त्यावेळेला आवाज करणं गरजेचं आहे की आपल्या, मी मग असं म्हटलं तसं की मुळातच मी अन्याय नाही सहन करू शकत, त्यामुळे मी फटकन काहीतरी बोलीनच. किंवा काय असतं ना, काही वेळेला एखादा समोरची व्यक्ती ट्राय पण करून बघतं की ही व्यक्ती काय रिॲक्ट होतीये, ही व्यक्ती काही बोलतीये का. त्या व्यक्तीने जर काही रिॲक्ट केलं तर मग आपण अरे नाही मी तर कामच करत होतो असं. पण ती व्यक्ती काही बोलली नाही तर त्याचा अर्थ ते इधर ती व्यक्ती घाबरली आहे त्यांना कळतं किंवा ती तयार आहे त्यांना कळतं. बरं, ते सगळे त्यांच्या अँगलनीच विचार करत असतात, अझम्पशन्स त्यांचीच असतात, समोरच्याला काहीच ते विचार करत नाहीत. पण हे आपल्याला आवाज उठवलाच पाहिजे त्या वेळेला, हे मात्र नक्की नाही. आणि त्याच एक म्हणजे तुम्ही आधीपासूनच जरा असे तुमचा ऑरा असा असला पाहिजे की कुणी येऊन हिम्मत नाही केली पाहिजे. करेक्ट आहे, करेक्ट. सो त्यातनं मी हे शिकले साधारण. आणि ज्या मुली आता नवीन येत आहेत इंडस्ट्रीत त्यांना पण मला वाटतं की तुझ्या वतीने कळायला हवं की तुम्ही बिंग ऍक्टर कसं असायला हवं, कारण तुमच्या आसपास खूप लोक येत असतात. तुम्हाला स्वतःला खूप डिसिप्लिन तुम्ही राहिलात ना की समोरच्या व्यक्तीला कळतं की ही व्यक्ती मुळात डिसिप्लिन्ड आहे, आपण या व्यक्तीच्या नादालाच नाही लागलं पाहिजे. कामाच्या बाबतीत प्रामाणिक आहे, सेटवर जायचं, काम करायचं, मजा मस्ती सगळेच करतो आपण, जेवण खाण हे टाइमपास सगळं. पण आपलं ना लक्ष इतर गोष्टींकडे आहे हे जर त्यांना कळलं ना तर ती माणसं बरोबर तुमच्यावर ट्राय करतात. नाहीतर त्यांना पण कळतं काय नाही, हे आपलं काम करणार आहे, आणि तेच बेटर आहे असं मला वाटायला लागलं. बरं, आपण विमेन वरती बोलतोय त्यामुळे विमेन पॉवरवर पण बोलायलाच हवं. सो आपल्यामध्ये मी नेहमी हे उदाहरण देते की आपण कस्तुरी मृगासारखे असतो. बऱ्याचदा आपल्याला ना आपलाच
म्हणजे कस्तुरी त्या मृगाला कसं असतं की त्याला कस्तुरीचा सुगंध येतो पण त्याला कळतच नाही की कुठून येतोय आणि तो त्याच्या विधीन असतो. सो असं तुझं कधी झालंय की हे तुझ्यातच होतं पण तुला खूप नंतर रिअलायझेशन झालं किंवा एकदा सापडलंय की अरे यार हे पण आहे माझ्यामध्ये? जसं तू म्हणतेस तसं भीती आपल्याकडे असते ना. एकदा मी अशी खूप रात्री कुठेतरी प्रवास करत होते आणि मला रस्ता सापडत नव्हता आणि मी खूप घाबरले होते आणि मला खूप तशी भीती वाटते आपल्याला. आणि त्याच्यानंतर एका पॉईंट नंतर मला अशी 2 माणसं रस्त्यात येताना दिसली. मी त्यांना विचारलं आणि नंतर ती माणसं बाईकवरनं माझ्या मागे होती. बाईकवरच विचारलं मी त्यांना. त्यांनी गाडीत बाईला एकटीला पाहिलं आणि त्या क्षणाला मी इतकी घाबरले की आता इथे जर मी रस्ता चुकले. त्यांना कळलं होतं तेव्हा ते गुगल असं नव्हतं ग. तर त्यांना ते कळलं की ही एकटी आहे ती रस्ता चुकले. त्यांनी काही ओळखलं नव्हतं की काहीच नव्हतं. गाडी बघून आणि हे ते आणि ते बाईकवरनं माझ्या बराच वेळ मागे होते. सो मला एकतर हे असू शकतं की ते बिचारे मला रस्ता सांगायला येत होते पण मला इतकी भीती होती ना की ते माझ्या मागे काय इतकी स्पीडमध्ये गाडी चालवत होती. आणि एका पॉईंटला मला असं जाणवलं की आता समज त्यांनी पुढे गाठली त्यांची बाईक आहे म्हणजे ते कुठूनही कट मारून त्यांना मला त्रास द्यायचाच असेल तर ते पुढपर्यंत येऊ शकतातच. मी शांत झाले. मी गाडीचा स्पीड कमी केला. मी पाणी प्यायले आणि विचार केला आता जे होईल ते होईल. मी जगणार आहे आणि मला जगायचं आहे. जे होईल ते होईल. घाबरून काहीच होणार नाही. या अति स्पीडिंगमध्ये मला लागू शकतं गाडीला लागू शकतं किंवा आपल्या हातून काहीतरी दुसरं काहीतरी नुकसान होऊ शकतं. त्याच्यापेक्षा शांत राहूया. जी स्ट्रेंथ आहे आपल्यात ती आपण दाखवायची. एक बाई म्हणून आपण घाबरायचं नाही आणि शांतपणे आपण गाडी चालवूया. आपण वी विल फाईट दिस. यू हॅव टू. कारण घाबरून पळून जाण्यात म्हणजे हे वाक्य खरं आहे की माणूस घाबरट नसतो पण जो तो घाबरटासारखा पळून गेला तर तो घाबरट ठरतो. एखाद्या सिच्युएशनमध्ये आपण घाबरून पळून गेलो तर आपण घाबरट आहोत. भीती वाटणं काही चुकीचं नाहीये. सगळ्यांनाच भीती वाटू शकते पण त्या सिच्युएशनमध्ये घाबरून पळून गेलो तर आपण घाबरट आहोत. शांत झाले. पाणी प्यायले आणि मी गाडीचा स्पीड कमी केला आणि मी निघाले. म्हटलं आता जे होईल ते होईल. थोड्याने ती मुलं अशी पुढे गेली. मी त्यांना फक्त केलं की आता मी शोधीन अशा अँगलनी. त्यांना ते कळलं की आता ही बाई स्ट्रॉंग झाली आहे किंवा तिला त्या मधल्या पॅचमध्ये त्यांना ते अंदाज आला असेल काय ते. त्या दोघांनी असं केलं आणि ते दोघं गेले वेगळीकडे म्हणजे बाय रोडला ते गेले. ते काही करत असतील असंही नाही. ते बिचारे माझ्यासाठी पण असतील लाईट देत मला की बाबा या बाईला रस्ता माहिती नाही तर जाऊ देत आणि मग ते त्यांचे डी रूट झाले किंवा वेगळ्या रोडनी गेले. पण तो 10 मिनिटाचा काळ होता ना त्याच्यात मला असं झालं की आता मी काय करू. म्हणजे एक सर्वसामान्य बाईला पण हे किती भीतीदायक असेल की काय करायचं आता. पण मला असं वाटतं त्या क्षणाला जो आतून आपला आवाज येतो ना एका पॉईंट नंतर की जसं आपण म्हटलं की आपण थोड्याने जेव्हा शांत होतो ना तेव्हा आपल्याला कळतं की आता काय मार्ग काढला पाहिजे. मी विचार केला ठीक आहे आता काय होईल तर आपल्याला जगायचं आहे आणि आपल्याला कोणालाही मारायचं नाही किंवा त्रास होऊ द्यायचा नाही. बघूया काय होत आहे ते. मी हळू केली गाडी. मग ती मुलं गेली. त्यांनी टाटा केलं बाय केलं. ते गेले ते मी गेले. पण तो एक काळ जो ती 10 मिनिटं होती ना ती हॉरिबल होती माझ्यासाठी. हॉरिबल खूप हॉरिबल होती. हे होतं म्हणजे तुम्हाला किती सेल्फ डिफेन्स येऊ दे काही येऊ दे भीती तर पहिली भीती नंतर सुचतं काय केलं पाहिजे पण त्या क्षणाला जी भीती वाटते ती वाटते 100%. असं बघ आपण बाई म्हणून फिजिकली आपल्याला ते वरदानच आहे की आपण जननी आहोत त्यामुळे तो एक स्ट्रॉंग पार्ट आपल्यात आहेच पण मेंटली खूप स्ट्रॉंग असतात म्हणे बायका. सो जेव्हा तू इतक्या वर्षांचं लाईफ असं मागे वळून बघतेस तेव्हा तुला असं जाणवतं का नंतर की अरे मी हे पण पार करून पुढे आले जे खरं तर त्या क्षणाला खूप डिफिकल्ट वाटलं होतं. खूप अशा वर्स्ट सिच्युएशन असतात. वर्स्ट असं नाही म्हणणार. माझ्या बाबांचं जाणं असेल किंवा मी आय एम डिवोर्स्ड सो तेव्हाचं माझं असेल तर मला असं वाटतं की मी जे मागे वळून जेव्हा बघते तेव्हा मला असं वाटतं की बाबा गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी मला शूटला उभं राहायला लागलं कारण बाबा अचानक गेले. सिरियल चालू होती. तो 2 दिवस असं काहीतरी दाखवायला पाहिजे ना मी गावाला गेले किंवा काय गेले पण ते जाऊन शूट करणं खूप गरजेचं होतं कारण चालू शूटमधनं मी गेले होते बाबा आजारी पडले म्हणून. तर तेव्हा पण मी ते शूट केलं आणि सिन्स आय एम अ सिंगल वुमन तर मला असं वाटतं मी तेही मागे वळून बघताना असं मला वाटतं की ठीक आहे यार सिंगल आहे तो क्या हुआ आय एम हॅपी आणि एव्हरीवन एल्स इज हॅपी अराउंड मी. कोणालाही मी त्रास दिला नाही. झालं ते झालं माझ्या आयुष्यात. आय हॅव मूव्ड अहेड आणि आय एम हॅपी द वे आय एम. मला हवं ते मी छान काम करते. मला हवं तसं मी काम करते. मला उलट असं वाटतं प्रत्येकाला तसा आनंद मिळत नाही त्यामुळे मी स्ट्रॉंग आहे 100% आणि मागे वळून पाहताना मला असं वाटतं की इतका मोठा समुद्र पार केलाय ना की आता काही कशाची भीतीच वाटत नाही. आता काहीच भीती वाटत नाही.
तू हील कसं करतेस स्वतःला? म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना, आपण फ्रस्ट्रेट होतो किंवा कधीतरी आय एम अ हॅपी सोल. मी मुळातच एक सोल म्हणून खूप हॅपी आहे. मला असं त्रास होतो, मी रडते, मी मग अशी म्हटलं तर सगळे इमोशन्स मला पण आहेत. पण मला एक मात्र जाणवलंय की आता कदाचित या वयाच्या जंक्चरवर असेल की समोरच्या माणसाला आपण सांगूया तू असं वागून तू आनंदी आहेस ना, तुला असं वाटतंय ना, मग मी पण आनंदी आहे, चल. पहिल्यांदा आपण एखाद्या माणसाला की नाही मला काहीतरी सांगायचंय, मला नाही, ठीक आहे, तू हॅपी आहेस, मी हॅपी आहे, बस दोघे हॅपी राहूया. प्रत्येकाला आनंदी जगण्याचा अधिकार आहे, आनंदी राहण्याचा अधिकार आहे. आपण सगळे आनंदी राहूया. वाटत नाही. तू हील कसं करतेस स्वतःला? म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना, आपण फ्रस्ट्रेट होतो किंवा कधीतरी आय एम अ हॅपी सोल. मी मुळातच एक सोल म्हणून खूप हॅपी आहे. मला असं त्रास होतो, मी रडते, मी मग अशी म्हटलं तर सगळे इमोशन्स मला पण आहेत. पण मला एक मात्र जाणवलंय की आता कदाचित या वयाच्या जंक्चरवर असेल की समोरच्या माणसाला आपण सांगूया तू असं वागून तू आनंदी आहेस ना, तुला असं वाटतंय ना, मग मी पण आनंदी आहे, चल. पहिल्यांदा आपण एखाद्या माणसाला की नाही मला काहीतरी सांगायचंय, मला नाही, ठीक आहे, तू हॅपी आहेस, मी हॅपी आहे, बस दोघे हॅपी राहूया. प्रत्येकाला आनंदी जगण्याचा अधिकार आहे, आनंदी राहण्याचा अधिकार आहे. आपण सगळे आनंदी राहूया. माझ्याबद्दल तुला वाईट बोलून काहीतरी बिच करून तुला आनंद मिळतोय ना, गुड, डू इट, प्लीज डू इट. त्याने मी लावून घेणार नाहीये. मला माझी माणसं आहेत ज्यांच्या सुखदुःखामध्ये मला सुखदुःख आहे, त्यांची काळजी आहे, ती माझी स्वतःची कोर माणसं आहेत. त्यांच्यासाठी मी रडी नाही, त्यांच्यासाठी मी धावत पळत जाऊन काही करी नाही. पण जगासाठी, लोकांसाठी, सगळ्यांसाठी, त्या माझ्या सर्कलच्या बाहेरच्या लोकांसाठी मी काहीही करणार नाही. आणि करणार नाही इन द सेन्स वाईट वाटून घेणार नाही. त्यामुळे मला हील व्हायचं, कारण माझी माणसं मला त्रासच देत नाहीत. कारण का त्यांना मी माहिती आहे कशी आहे. आमची किती पण भांडणं होऊ देत, कडा भांडतो, पण आम्हाला माहिती आहे आम्ही कसे आहोत. भांडण होतं ते एखाद्या माणसाच्या स्वभावावर नव्हतं, त्या माणसाबद्दल होत नाही. त्यामुळे आमची भांडणं होतात, आम्ही टाइमपास करतो, भांडण झाल्या जरा जेवायला जातो, करतो, घरी परत येतो. ती आपली माणसं आपल्याला ओळखत असतात. पण त्या सर्कलच्या बाहेरच्या माणसांविषयी पण पूर्वी मला वाटायचं की अगं असं काय ग नेहा, असं का वाटून घेतेस तू? ठीक आहे, नेहाला वाटतंय ना मी वाईट आहे, ओके फाईन, डन, चल. जेव्हा तिला देवाच्या मनात किंवा त्या युनिव्हर्सच्या मनात, त्या शक्तीच्या मनात हे असेल की तिचे माझे गैरसमज दूर व्हावेत, तर ते आज ना उद्या होतीलच. त्यामुळे त्या बाबतीत मी शांत आहे आता. त्यामुळे मी हील खूप पटकन होते, मला वाईट नाही वाटत त्याचं फारसं काही. सध्या माहितीये सोशल मीडियावर आलं होतं विमेन, ऐकलंस? विमेन म्हणजे ह्याच्यामध्ये काय व्हायचं की मोस्ट ऑफ ज्या बायका किंवा आपण मुली ज्या असतो त्या थोड्याशा वेंधळ्या पण असतात. सो त्यांचा असा वेंधळेपणा दाखवला जायचा. म्हणजे समजा गाडी चालवतीये तर ती म्हणजे स्वतःच चालवून स्वतःच पडे आणि मग त्याच्या शेवटी यायचं विमेन. म्हणजे त्यातनं साधारण हे की काय बावळटपणा काय ना, त्या मल्टीटास्कर आहेत ना, म्हणून बेसिकली त्या एका वेळेला 10 गोष्टी. हो, मी पण अशी 10 इथे आपट तिथे आपट हे मला चाललेलंच असतं. किंवा गाडी चालवताना अलर्ट असतो ऑब्व्हियसली, बट चालता चालता मीच कपाट उघडं ठेवते आणि मीच अशी वर उठते आणि टांगकन लागतं वगैरे. सो मला असं वाटतं आपण खूप मल्टीटास्किंग करत असतो. पुरुष हा मल्टीटास्कर नाहीच आहे. तो एका वेळेला एकच काम करू शकतो. बायका स्वयंपाक करताना उद्या काय करायचं, काल काय झालं होतं, डबा भरला का, नवरा जेवला का, सासूबाईंनी गोळ्या घेतल्या काय, इतकं त्यांच्या मनात एका वेळेला चालू असतं ना की त्यांच्यातनं एखादी गोष्ट अशी होणं शक्यच आहे. बट इट इज फाईन अँड दिस इज विमेन, वी आर लाईक दॅट. त्यामुळे काही प्रश्नच नाही, आय एम हॅपी अबाउट इट.